तर फर्स्ट टिमोथी, पहिला टिमोथी अध्याय 3 उसका 1 से 7 से 1 से 7। फर्स्ट टिमोथी चैप्टर 3 1 to 7। पहिला टिमोथी अध्याय 3 से 1 से 7। फर्स्ट टिमोथी चैप्टर 3 पहिला टिमोथी अध्याय 3 वर्स 1 to 7 त्याचे 1 से 7। यह बात सत्य है कि अध्यक्ष जो होना चाहता है वो भले काम की इच्छा करता है। यह आवश्यक है कि अध्यक्ष निर्दोष, एक पत्नी का पति, संयमी, सुशील, सभ्य, अति भी सत्कार करने वाला, सिखाने में निपुण हो, पियकर मारपीट करने वाला न हो, वरन कोमल हो, न झगड़ालू, न धन का लोभी हो, वरन अपने घर का अच्छा प्रबंध करता हो, अपने बाल बच्चों को सारी गंभीरता से आधीन रखता हो। जब कोई अपने घर का ही प्रबंध करने न जानता हो तो वो परमेश्वर की कलीसिया की रखवाली कैसे करेगा? फिर यह कि नया चेला न हो, ऐसा न हो कि अभिमान करके शैतान सा दंड पाए और बाहर वालों में भी सुनाम हो, ऐसा न हो कि निंदित होकर शैतान के फंदे में फंस जाए। ही खरी आहे की जर एखादा माणूस पाळक होण्याची इच्छा धरतो तर त्याने चांगली महत्त्वाकांक्षा बाळगली पाहिजे, कारण पाळक हा चांगला माणूस असावा लागतो व त्याच्या जीवनात कोणालाही दोष काढता येऊ नये। तो एकपत्नी असावा, तो कष्टाळू, परिश्रम घेणारा, विचारी, व्यवस्थित व चांगली कर्मे करणारा असावा, आपल्या घरी पाहुणे यावेत यात आनंद मानणारा असावा व तो शास्त्राचा उत्तम शिक्षक असावा, तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा, तर सौम्य व दयाळू असावा, तो पैशावर प्रीती करणारा नसावा, त्याची कुटुंबीय माणसे सद्वर्तनी असावी व त्याची मुले तत्परतेने व शांतपणे आज्ञापालन करणारी असावी। कारण एखाद्याला आपल्या छोट्याशा कुटुंबाला चांगले वळण लावता येत नाही तर तो साऱ्या मंडळीला वळण लावण्याच्या बाबतीत कसे काय सहाय्य करील? पाळक नव्याने ख्रिस्ती झालेला नसावा, कारण एवढ्या लवकर आपल्याला निवडले म्हणून तो कदाचित गर्वाने फुगून जाईल आणि गर्व झाला की त्याच्या पाठोपाठ पतन येते। सैतानाचे पतन याचे एक उदाहरण आहे। तसेच मंडळीच्या बाहेरील ख्रिस्तीच्या लोकांचेही त्यांच्याविषयी चांगले मत असावे, म्हणजे सैतानाला त्याच्यावर अनेक आरोप करून आपल्या पाशात पकडता येणार नाही आणि आपला कळप चालवण्यासाठी लागणारे स्वातंत्र्य त्यांच्यापासून हिरावून घेता येणार नाही। आपण प्रार्थना करू। करी गाणाऱ्या गोड पवित्र सेनाधीशाच्या वचनाची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे तू आम्हाला शिकवणारा तू आमचा गोड आणि चांगला देव आहे, म्हणून आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी जे ऐकतो तसंच पालन करण्यासाठी मदत कर, प्रभू येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आपण काल पाहिलं की जो पालक आहे ते पालक कसे असले पाहिजे। और कल हम लोग ने देखा जो पास्टर है वो कैसे होने चाहिए, चरवाहा कसा असला पाहिजे, चरवाहा कैसे होना चाहिए, मेंढपाळाने कसं राहिलं पाहिजे, चरवाहे कैसा रहना चाहिए, मेंढपाळामध्ये ये गुण असले पाहिजे और चरवाहों में ये गुण होना चाहिए। त्याच्यामध्ये आपण वाचलं होतं और उसमें हमने पढ़ा था कारण पाळक हा चांगला माणूस असावा लागतो, त्याने चांगलं असावं व त्याच्या जीवनात कोणालाही दोष काढता येऊ नये। कुणीतरी त्याच्यात दोष काढावे असे तसा तो नसावा, तो एकपत्नी असावा, त्याला एक बायको असावी, तो कष्टाळू, तो काम करायला तयार असला पाहिजे, परिश्रम घेणारा, अगदी कष्ट करणारा, आपलं घाम गाळणारा असला पाहिजे, विचारी, विचार करणारा, मेंढरांबद्दल तो विचार करणारा असावा, व्यवस्थित व चांगली कर्मे करणारा असावा, अगदी चांगल्या रीतीने सगळे व्यवस्थित रूप आणणारा, स्वतः पण व्यवस्थित राहतोय आणि मंडळीत येणाऱ्या मेंढरांना पण तो व्यवस्थित रूप शिकवतोय, व्यवस्थित रूप आणतोय, अगदी गडबडी नाही, कसा रीतीने असणारा, आपल्या घरी पाहुणे यावेत यात आनंद मानणारा असावा, त्याच्या घरात त्याच्याकडे जवळ येणारे, त्याच्या घरात बसणारे किंवा त्यांना पाहुणचार करणारा असा तो असावा। मेंढपाळाने फक्त पाहुणचार घेतला नाही पाहिजे, और जो चरवाहा है उसने सिर्फ पहुनाई ले ही नहीं चाहिए, परंतु त्याने पहुनाई म्हणजे पाहुणचार केला पाहिजे, पर उसने पहुनाई करनी भी चाहिए व तो शास्त्राचा उत्तम शिक्षक असावा। तिथपर्यंत आपलं झालं होतं की तो काय केला पाहिजे, शास्त्रामध्ये तो निपुण असला पाहिजे और पवित्र शास्त्र में वो निपुण होना चाहिए। त्याला जुना करार आणि नवीन करार आला पाहिजे, उसे जुना करार और नया करार दोनों आना दोन्ही चाहिए, त्याला आलं पाहिजे, चांगलं शिकवता आलं पाहिजे, और दोनों भी उसको आना चाहिए और अच्छा सिखाने के लिए उसको आना चाहिए। देवाचं वचन आहे और ये परमेश्वर का वचन है। देवाने मेंढपाळाला शिकवले की वचन शिकवण्यासाठी, और परमेश्वर ने चरवाहों को सिखाया है कि उसको भेड़ों को चराने के लिए। त्यासाठी तर मेंढपाळ ठेवला, इसलिए तो चरवाहा रखा। मेंढपाळ शिकवलं नाही, मेंढपाळालाच काही माहिती नाही तर तो मेंढपाळांना कसं चालेल, और अगर चरवाहे को कुछ मालूम नहीं है तो वो भेड़ों को कैसे चराएगा। म्हणून जर मेंढपाळाला माहिती असेल, इसलिए अगर चरवाहे को मालूम रहेगा त्याला सगळं काही येत असेल, तो उसको सब कुछ तो आएगा, मेंढरांना शिकवू शकेल। वो भेड़ों को सिखा पाएगा। नीती मती अध्याय 13 और मत्ती अध्याय 13 त्याचं 51 वाचन, उसका 51 हम पढ़ेंगे, 51 आणि 52। 51 और 52।
मैथ्यू चैप्टर 13 मत्ती अध्याय 13 वर्स 51-52 उसका 51 और 52। येशू ख्रिस्ताने स्वर्गाच्या राज्याचा दृष्टांत म्हणून कशाबरोबर तुलना केली बघा. मी सांगितलेले सर्व दाखले तुम्हाला समजले काय? येशू ख्रिस्ताने दाखले सांगितले. दाखले यासाठी सांगितले की जसं देवाला पाहिजे तो त्या दाखल्यांच्या द्वारे आपल्याला शिकवत आहे. और यीशु मसीह ने दृष्टांत बताए। क्यों दृष्टांत बताए? कि परमेश्वर को जो कुछ चाहिए उसके दृष्टांत के द्वारा हमें बता पाए। येशूने विचारले, शिष्याने उत्तर दिले, होय आम्हाला सर्व काही समजले. मग येशू पुढे म्हणाला, यहुदी नियमशास्त्राचे जे तज्ज्ञ लोक आज माझे शिष्य झाले आहेत त्यांना दुहेरी धन मिळाले आहे आणि ते धन म्हणजे जुना करार आणि नवा करार हे होय. काय लिहिले? स्वर्ग के राज्य का चेला जो बना है वो ऐसे गृहस्थ के समान, ऐसे व्यक्ति के समान, वो चरवाहे के समान है जो अपने भंडार से, अपने अंदर से वो नई और पुरानी वस्तुओं को निकालता है. यानी क्या करता है? वचन निकालता है. आणि तो काय करतो? वचन मांडतो. जर मेंढपाळ आहे आणि त्याला शास्त्र माहिती नाही, वचन माहिती नाही, मग तो मेंढपाळ कसा? अगर वो चरवाहा है और उसको पवित्र शास्त्र मालूम नहीं, वचन मालूम नहीं, तो वो चरवाहा कैसा? वचन माहिती असलं पाहिजे और वचन मालूम होना चाहिए. पहिली गोष्ट तर म्हणजे काल तुम्ही ऐकलं बायबल. और पहली बात जो आपने कल सुना बाइबल. बायबलच्या नावाचा अर्थ आहे पुस्तक. और बाइबल के नाम का अर्थ है पुस्तक. काय आहे? क्या है? हे काय आहे? ये क्या है? पुस्तक. पुस्तक. हा खूप साऱ्या गोष्टींमध्ये मिळून भरून म्हणजे खूप 66 पुस्तकं मिळून एक पुस्तक झाले. और 66 पुस्तक बोलकर ये एक पुस्तक हो चुका है. माहिती पडलं? म्हणून बायबलच्या नावाचा अर्थ आहे पुस्तक. और बाइबल के नाम का अर्थ है म्हणून पुस्तक. फक्त बायबल लिहिलं नाही जात. और इसलिए से बाइबल नहीं लिखा जाता. तुमच्या बायबलमध्ये तुम्ही बघा पवित्र बायबल असं लिहिलंय. और आपके बाइबल के ऊपर आप देखो लिखा है पवित्र बाइबल. होली बायबल म्हणजे अगदी तुम्हाला असं पुस्तक. या जगात खूप पुस्तक आहे और इस संसार में बहुत सारी पुस्तकें हैं. बहुत सारी पण पुस्तकें त्या हैं. पुस्तकांनी वाचलेले आपण पवित्र होत नाही. और उस पुस्तक को पढ़ने के बाद हम पवित्र नहीं होते. होतो का? होते ज्ञानी होतो का? ज्ञानी होते. आता एवढ्या जणांचा इतिहासाचं जे पुस्तक आहे ते आपण वाचल्यानंतर जगाची जेवढी इतिहासाची पुस्तक आहे और अभी इतने लोगों का इतिहास पढ़ने के बाद संसार में इतने सारे जो इतिहास के पुस्तक है ते वाचल्यानंतर वो पढ़ने के बाद किती ज्ञान येणार? कितना ज्ञान काय है? मिळणार आहे? क्या मिलने वाला है उससे? काय नाही मिळणार. कुछ नहीं मिलेगा. पण जेव्हा बायबल मधला इतिहास वाचतो, पर हम बाइबल में का इतिहास पढ़ते त्या हैं, राजांच्या बद्दल वाचतो, उन राजाओं के बारे में तेव्हा पढ़ते हैं, उत्पत्ती हा इतिहास आहे. या फिर उत्पत्ति ये इतिहास है. देवाने कशी सृष्टी बनवली हा एक इतिहास आहे देवाचा. और परमेश्वर ने कैसे सृष्टि को बनाया है, ये परमेश्वर का इतिहास त्याने है. काय होतं आपल्याला? और उससे क्या होता है हमें? बुद्धि मिलती आपल्याला है. खरं कळतं. और हमें सच मालूम तेव्हा पड़ता ही है. आकाशातनं अशी टपकली नाही. और ये सब कुछ आकाश से ऐसे टपका नहीं. देवाने बनवली सृष्टी. परमेश्वर ने सृष्टि को माणूस बनाया माकड नव्हता. और मनुष्य बंधन नहीं था. देवाने बनवलं. और परमेश्वर ने उसे आपल्या बनाया, हाताने बनवलं. अपने हाथों से बनाया. हे ज्ञान यायला लागलं. और ये ज्ञान आने लगता है. मला कळाला अर्थ. और आपको समझ में आया राजांबद्दल आपण जो इतिहास आहे, और राजाओं के बारे में जो इतिहास है. हे जे राजे आहेत ते सगळे इस्रायली देशाचे. और ये जो राजा है ये सब इस्राएली देश के हैं. आपण काय ओळखतो त्यांना? और हम क्या उनको पहचानते हैं? नाही ओळखत. नहीं पहचानते. त्यांचं शिकून आपल्याला काय लाभ आहे? आपण असं मनाचा विचार केला तर आहे. और उनका देखकर हमें क्या लाभ है, ऐसा हमने मन में कहा तो फिर उसका लाभ हमें आहे. है. कारण आपण पण राजे आहोत. क्योंकि हम भी राजा हैं. देवाने आपल्याला राजा म्हणून निवडले. परमेश्वर ने हमको राजा बोलकर चुना. जर ते राजे बरोबर वागले नाही म्हणून ते नाश झाले, तर आपण पण जर बरोबर वागलो नाही तर मग आपलाही नाश आहे. और उन राजाओं ने बराबर बर्ताव नहीं किया इसलिए उनका नाश हो गया. तो अगर हमने भी बराबर बर्ताव नहीं किया तो हमारा भी नाश हो जाएगा. त्याच रीतीने जे राजे चांगले राहिले, देवाचं भय मानलं, त्यांचं आयुष्य वाढलं आणि आजही त्यांचं नाव आहे. और जो राजा अच्छी थी और वो परमेश्वर ने क्या किया, उनकी आयु को बढ़ाया और आज भी उनका नाम लेते हैं. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी नाही राहिली. देवाने त्यांचं रक्षण केलं. उनको किसी भी बात की कमी नहीं रही क्योंकि परमेश्वर ने उनकी रक्षा की. म्हणून प्रियांनो, सांगायचा उद्देश आहे की जगात खूप सारी पुस्तकं आहेत. और बताने का उद्देश्य ये है कि संसार में बहुत सारी पुस्तकें, पण त्या पुस्तकांमध्ये वाचून काही आपल्याला लाभ होणार नाही. पर उन पुस्तकों को पढ़कर हमें कुछ भी लाभ नहीं होने वाला. देवाने हे जे पुस्तक दिले त्याला पवित्र शास्त्र म्हणतात. और ये जो परमेश्वर ने हमें पुस्तक दिया है जिसे पवित्र शास्त्र कहते हैं, ते वाचल्याने आणि ते ऐकल्याने आपल्याला पवित्र होतो, त्याचा आपल्याला लाभ मिळतो. और इसे पढ़ने से और इसे सुनने से हम पवित्र हो जाते हैं और उसका लाभ हमें होता है. समुपदेशक अध्याय 12, उपदेशक अध्याय 12 त्याचं 12. उसका 12. समुपदेशक उपदेशक अध्याय 12, अध्याय 12 त्याचं 12. उसका 12. समुपदेशक उपदेशक 12, 12 त्याचं 12. उसका 12.
पण माझ्या मुला, लक्षात ठेव, भिन्न भिन्न मते मांडली जाण्याला कधी अंत नसतो. भिन्न भिन्न मते मांडणाऱ्याला म्हणजे भिन्न या जगात प्रत्येक जण आपापले मते मांडतात आणि मते मांडताना ते काय करतात, लिहितात है ना. हर एक जन अपना अपना सोच किताब में लिखते हैं और वो डिस्ट्रीब्यूट करते हैं. आणि प्रति लोक काय करतात, आपापले विचार पुस्तकामध्ये मांडतात आणि ते डिस्ट्रीब्यूट करतात. त्या सर्वांचा अभ्यास करायचा म्हटले तर त्याला काळच पुरणार नाही. अगर उन सबकी हम पढ़ाई करते जाएंगे, उसको हम पढ़ते जाएंगे तो समय नहीं मिलेगा. पुष्कळ अभ्यासाशिवाय, श्रमाशिवाय काही पदरी पडत नाही. फक्त मिळणार काय, जेवढं वाचाल, जेवढं त्याचा अभ्यास कराल तर काय होईल, परिश्रम होईल आणि काय होईल, अभ्यास होईल आणि तुम्ही ठकाल. ही जी जगातली जी पुस्तकं आहेत, अरे संसार में जो पुस्तक है, त्याच्याने तुम्ही जेवढं वाचाल उसे आप जितना पढ़ोगे तुमचा अभ्यास होईल, आप पढ़ाई आपकी हो परिश्रम होईल और आपकी मेहनत भी आणि होगी तुम्ही ठकाल. और आप थक भी जाओगे. बस या तीनच गोष्टी होती. और बस ये तीन ही बातें होंगी. लाभ काही नाही होणार. पर लाभ कुछ भी नहीं होगा. पूर्ण वाचलं बाळ, आमचं हिंदीवाले पढ़ो. हे मेरे पुत्र, अभी वो पुत्र की नहीं हमें समझाता है. इन्हीं से चौकसी सीख, बहुत पुस्तकों की रचना का अंत नहीं होता. इन बातों की चौकसी रखना. बहुत सारी पुस्तकों को अंत नहीं मिलेगा आपको. एक के बाद एक के बाद एक के बाद एक के बाद पुस्तकें मिलते जाएंगे. आप किधर भी जाओ नई नई पुस्तकें आपको मिलेगी. और बहुत पढ़ना चाहिए, बहुत थका देता है. लेकिन आप जितना पढ़ोगे उन पुस्तकों को आप थक जाओगे. आणि जेवढं तुम्ही त्या पुस्तकाने वाचाल तेवढं तुम्ही थकाल. बराबर. लेकिन यही एक पुस्तक है जिसे हम पवित्र पुस्तक यानी जिसे बाइबल कहते हैं. आणि हेच एक असं पुस्तक आहे ज्याला पवित्र पुस्तक, पवित्र बायबल आपण इसे म्हणतो. पढ़ने से हम थकते हैं. आणि ह्याला वाचल्याने आपण थकत हम नाही. पवित्र होते हैं, आपण पवित्र हम होतो, जिंदा होते हैं, आपण जिवंत होतो, शुद्ध होते हैं, शुद्ध होतो, पवित्र होते हैं, पवित्र होतो, सिद्ध होते हैं. आणि सिद्ध होतो. अब तो समझा. इसीलिए याद रखो, तो बाइबल के नाम का अर्थ क्या है, पुस्तक. आणि बायबलच्या नावाचा अर्थ काय आहे, पुस्तक. हम और एक वचन पढ़ेंगे बाइबल के ऊपर. यूहन्ना अध्याय 21, योहान अध्याय 21, जॉन चैप्टर 21, योहान अध्याय 21 उसका 25, त्याचं 25, उसका 25. त्याचं 25. अभी हम बाइबल के बारे में देखेंगे. आणि आता आपण बायबलबद्दल पाहूया. 25. यीशु ने केलेली दुसरी ही बहुत कृत्य आहे. यीशु ने बहुत बड़े बड़े काम किए, बहुत जिन्हें हम नहीं जानते. आणि मला वाटते की येशूच्या जीवनातील इतर सर्व घटना लिहून काढल्या तर अगर जो जो यीशु ने किया, यीशु का लाइफ के बारे में हम लिखते जाएगा, जॉन कहता है, तर इतकी पुस्तके होतील की ती या जगात मावणार नाही. इतने पुस्तक हो जाएंगे कि संसार में समा नहीं जाएंगे. इसीलिए परमेश्वर ने क्या किया, इन 66 पुस्तकों का एक संग्रह बना दिया. म्हणून देवाने काय केले, या 66 पुस्तकांचा एक संग्रह केला ताकि हम इसे हाथ में ले सकें. कारण आपण यांना हातामध्ये घेऊ शकू. अभी इतना बड़ा संग्रह पुस्तकों का हम कैसे पढ़ सकेंगे. आणि इतक्या मोठ्या पुस्तकांचा संग्रह आपण कसं काय वाचू और शकतो. परमेश्वर चाहता है कि हमारा जिधर राजे यानी चुने हुए लोग कहीं पर भी जाओ, कहीं पर भी बैठो, पुस्तक लिया, खोला या फिर हाथ में लेकर चले, है ना. ऐसा टाइम में बना दिया ना. म्हणून देवाने काय केलं, राजे यांचे जे शिक्षक आहेत त्यांनी काय करावं, असं हातामध्ये घेऊन पुस्तक चालून फिरून करावं म्हणून देवाने असं ये बनवलं. पुस्तक है, आणि हे पुस्तक आहे, ये जिंदा है, हे जिवंत आहे हमसे जिंदा बात करता है. आणि तो आपल्याशी जिवंत ये वचन है. हे वचन आहे. इसलिए ना वो स्त्रीलिंग है, ना ते स्त्रीलिंग आहे, ना पुल्लिंग है, ना पुल्लिंग आहे, ना ही नपुंसकलिंग है. नाही नपुंसकलिंग आहे. मालूम हुआ, समजलं. बराबर है. कल जो विषय पे जोशुआ ने जो सिखाया था, जिसमें बताया था कि स्त्रीलिंग है, नहीं वो स्त्रीलिंग नहीं है. आणि काल जोशुआने सांगितले की हे बायबल स्त्रीलिंग आहे पण हे स्त्रीलिंग नाही आहे. तो इसलिए करेक्शन किया जा रहा है. आणि म्हणून करेक्ट करण्यात येते. तो बाइबल स्त्रीलिंग नहीं है, आणि बायबल स्त्रीलिंग नाही आहे. कलीसिया स्त्रीलिंग है. आणि जी मंडळी आहे ती स्त्रीलिंग आहे, जो चर्च जिसे हम कहते हैं, ज्याला आपण चर्च म्हणतो, एस्क्लेसिया यानी चर्च, चर्च, ये स्त्रीलिंग है. आणि हे स्त्रीलिंग आहे. वचन पण वचन सजीव है. सजीव आहे. मेरा वचन जो परमेश्वर के मुख से निकला, आणि माझं वचन जे देवाच्या मुखातून निघालेलं तो फिर आहे. ये क्या है, मग हे काय ये आहे? पुस्तक है. हे पुस्तक आहे, इसे शब्द कहते हैं. पण ह्याला शब्द क्या म्हणतात. कहते हैं, काय म्हणतात?
परमेश्वर का शब्द, देवाचा शब्द. आप तो कैसे बोल सकते हो, कैसे मालूम पड़ेगा ये शब्द है? आणि कसं तुम्हाला माहिती पडेल की शब्द आहे बायबलनुसार? कि ना ये स्त्रीलिंग, ना ये स्त्रीलिंग है तो लगा आप जॉन निकालो, यूहन्ना अध्याय 1:1. आणि यूहन्ना अध्याय 1 तुम तोपर्यंत ना काढा. ये लेडीज है, ना हे स्त्रीलिंग आहे, ना ये जेंट्स है, ना हे पुल्लिंग आहे, और ना ही ये नपुंसकलिंग है. नाही नपुंसकलिंग आहे. ये क्या है? मग हे काय आहे? पुस्तक है. पुस्तक आहे. संसार में बहुत पुस्तक है, आणि या जगात खूप सारी पुस्तकं आहेत, लेकिन वो पुस्तकों को शब्द नहीं कहा जाता. पण त्या पुस्तकांना शब्द नाही ये म्हणले. है जिंदा शब्द जो परमेश्वर की ओर से. आणि हे आहे जिवंत देवाचा शब्द जो देवाकडनं आलेला जब आहे. हमने सगोपदेशक अध्याय 12 में पढ़ा, इस संसार में बहुत पुस्तकें हैं, वो इंसान की है. आणि उपदेशक अध्याय 12 मध्ये आपण वाचलं की हे जे पुस्तक आहेत जे जगामध्ये आहेत ते माणसाने बनवले इंसान के शब्द है, आणि माणसाचे ते शब्द आहेत जिससे इंसान जिंदा नहीं होता, आणि त्याच्याद्वारे माणूस जिवंत होत नाही, ना उससे बचता है, ना त्याच्यात तो वाचवला जातो, और ना ही उससे कुछ इंसानों में कुछ कार्य हो सकता नाही माणसांमध्ये त्याच्याद्वारे काही कार्य होऊ है. ये शकते. जो वचन जो है, पण हे जे वचन जे आहे ये परमेश्वर का शब्द है. आणि हा देवाचा शब्द आहे. दुसरे काहीही अस्तित्वात येण्यापूर्वी ख्रिस्त होता, तो देवाबरोबर होता आणि तो स्वतः देव होता. तो प्रारंभापासून देवासह होता. अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट त्याने निर्माण केली आणि त्याने निर्माण केली नाही अशी एकही गोष्ट अस्तित्वात नाही. त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे आणि ते जीवन सर्व मानवजातीला प्रकाश देते. त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे आणि ते कुठपर्यंत कुणाकडे जाते? सर्व माणसांमध्ये. हिंदीवाले पढ़े. आदि में वचन था, आदि में वचन था. तो ये क्या है? वचन. ज्याला मराठीत शब्द म्हणतात. अजून ते मराठीने शब्द बोलते. फिर और वचन परमेश्वर के साथ था, परमेश्वर वचन के साथ, वचन परमेश्वर के साथ था और वचन परमेश्वर था. और वचन परमेश्वर था. मग इसलिए ये वचन जो आज हम देखते हैं, आणि हे जे वचन आज आपण पाहतो हाँ, ये परमेश्वर का है. आणि हे देवाचं आहे. इसलिए संसार में जो पुस्तकें हैं उन पुस्तकों से ये अलग है, क्योंकि उन पुस्तकों के आगे होली नहीं लिखा जाता. आणि जगाची पुस्तक आहे त्याच्यापेक्षा हे वेगळं पुस्तक आहे, कारण जगाची पुस्तक आहे त्याच्यापुढे पवित्र नाही लिहिलेली, उनमें परमेश्वर नहीं है, त्याच्यामध्ये देव नाही इसमें परमेश्वर है. आणि ह्याच्यामध्ये देव आहे. समझ में आया? इसलिए पास्टर होने के नाते चरवाहे को क्या होना चाहिए? वचन का ज्ञान होना चाहिए. हम वापस हमारे वचन में जाएंगे. आणि पास्टर असल्याच्या नंतर जो मेंढपाळ आहे त्याला काय वचनाचं ज्ञान असलं उसको पाहिजे सिखाने में निपुण होना चाहिए. आणि तो शिकवण्यामध्ये निपुण असला उसको पाहिजे. सिखाने में एक्सपर्ट होना चाहिए. उसको वो खुद भी सीखा हुआ होना चाहिए, दूसरों को भी सिखाने में एक्सपर्ट होना चाहिए. आणि तो स्वतःही शिकलेला पाहिजे आणि दुसऱ्यांना शिकवण्यामध्ये पण तो एकदम एक्सपर्ट असला पाहिजे. चरवाहे को ही वचन मालूम नहीं है जर मेंढपाळालाच वचन माहित तो फिर वो नाही भेड़ों को कैसा वचन मग तो बताएगा? मेंढरांना कसं काय वचन सांगेल? इसलिए प्रियो चरवाहे को वचन पढ़ना बहुत जरूरी है. म्हणून प्रियांनो मेंढपाळाला वचन वाचणं फार गरजेचं अगर आहे. चरवाहा वचन नहीं पढ़ता है आणि जर मेंढपाळ वचन वाचत नाही तो जब वो सिखाएगा तो उसको ताकत नहीं मग मिलेगी. जेव्हा तो शिकेल तेव्हा तेवढी ताकद त्याला भेटणार नाही. प्रियो, ये जो वचन है ये किसकी प्रेरणा से रचा है? आणि हे जे वचन आहे कोणाच्या प्रेरणेने रचण्यात आलंय? पवित्र आत्मा के. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. किसने दिया ये? कोणी दिले हे? पवित्र आत्मा ने. पवित्र आत्म्याने. जब पवित्र आत्मा ने चर्च बनाया, जेव्हा पवित्र आत्म्याने चर्च बनवलं उसने फिर बाइबल बनाया. आणि त्याने मग बायबल बनवलं. सही बात है. खरी गोष्ट आहे. अभी आपके अंदर कौन है? आता तुमच्यामध्ये कोण आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. मेरे अंदर कौन है? माझ्यात कोण आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. जिसको परमेश्वर चरवाहा चुनता है उसके अंदर भी कौन है? आणि ज्याला ते मेंढपाळ म्हणून निवडतो त्याच्यात पण कोण आहे? पवित्र आत्मा. पवित्र तो आत्मा. पवित्र आत्मा को मालूम होता है चरवाहे ने बाइबल पढ़ाई के नहीं. आणि पवित्र आत्म्याला माहित असतं की मेंढपाळाने बायबल वाचले आपने भी बाइबल पढ़ाई के नहीं, आप परमेश्वर की आत्मा को मालूम है. आणि तुम्ही बायबल वाचले की नाही हे देवाच्या आत्म्याला माहित अब आहे. मैं चरवाहा हूँ, आता मी मेंढपाळ आहे वही बाइबल नहीं पढ़ती आणि मीच बायबल वाचत नाही. तो परमेश्वर की आत्मा जो प्रेरणा देती है मुझे, ये ऐसा बता कर, ऐसा वचन बोल, ऐसा कर, अब इसके आगे ऐसा सिखा. अभी ये मैंने जब भी बाइबल के बारे में बोलते समय मैंने तैयार करके नहीं आई, लेकिन जब मैं आपसे बात कर रही थी, बाइबल का पुस्तक नाम का अर्थ है पुस्तक, तो मुझे प्रभु ने याद दिलाया सगोपदेशक में जा 12वें अध्याय में. पवित्र आत्मा ने अंदर से मुझे बोला सगोपदेशक में 12 अध्याय में जा, सबसे लास्ट में जिधर ये पुस्तकों के बारे में लिखा है. वो इंसान को थकाती है लेकिन वचन थकाता नहीं. फिर अब मुझे पवित्र आत्मा ने बोला यूहन्ना अध्याय निकाल. जब तक वो पढ़ रही है तो यूहन्ना अध्याय निकाल. तो ये पवित्र आत्मा क्या दिया? प्रेरणा दिया. आणि पवित्र आत्म्याने प्रेरणा दिली. अगर बाइबल चरवाहा पढ़ता नहीं है आणि जर मेंढपाळ बायबल वाचत नाही
तो वो उसको पवित्र आत्मा प्रेरणा नहीं देगा। आणि मग त्याला पवित्र आत्मा आतून प्रेरणा नाही देणार। इसलिए वचन की सेवा लेने वाले, म्हणून वचनाची सेवा घेणारे, चरवाहीगिरी करने वाले, मेंढपाळगिरी करणारे, हर घर का पुरुष चरवाहा है उसने, प्रत्येक घराचा पुरुष जो मेंढपाळ और आहे जो त्याने, आप जिन्हें मसीह में लोगों को लाते हो और उनको मसीह के पास लेके जाते हो, आणि तुम्ही जे लोकांना येशूकडे आणता, ख्रिस्तामध्ये आणता आणि येशूला जवळ घेऊन जाता, उन्होंने वचन पढ़ना जरूरी है। आणि त्यांनी वचन वाचणं गरजेचं अगर आहे। वो पढ़ते नहीं तो आगे वो उन्हें लीड कर नहीं पाएंगे। आणि जर ते वचन वाचत नाही तर पुढे ते त्यांना लीड करू शकणार नाही। तो समझ में आया? मला समजलं। इसीलिए यहाँ लिखा है चरवाहा क्या होना चाहिए, सिखाने में निपुण होना चाहिए, वो अच्छा रीति से सिखाने वाला होना चाहिए। म्हणून इथे काय लिहिलेलं आहे, जो मेंढपाळ आहे त्याने शिकवण्यामध्ये एकदम निपुण असतं। मैं जानती हूँ चरवाहा कितना भी अच्छा सिखाएगा आणि मला माहिती आहे की मेंढपाळ किती चांगलं तो शिकवेल भी भेड़ों को नींद आएगी, तरी सुद्धा मेंढरांना झोप येईल, तो थोड़ा सोएंगे, ते थोडं झोपतील, डुलकी लेंगे, डुलकी घेतील, लेकिन फिर भी चरवाहे ने अपना अरे सोते हैं बोलकर काम नहीं छोड़ा। आणि तरी सुद्धा मेंढपाळाने आपलं काम नाही सोडलं पाहिजे की समोरची व्यक्ती झोपते तरी पण नाही सोडायचं। चरवाहा ने अपना सिखाने का काम अच्छा करा। मेंढपाळाने आपलं शिकवण्याचं काम चांगलं जैसे करायचं। चरवाहे को मालूम है भेड़ ऐसी मिलेगी, तेरे सामने जब तू प्रचार करने को खड़ा हो जाएगा तो याद रखना कोई ना कोई सोने वाला मिलेगा ही। आणि जेव्हा तू प्रचार करायला उभा असते तेव्हा लक्षात ठेव कोणी ना कोणी तुला झोपणारी व्यक्ती ये भेटेल। नींद की आत्मा रहती है आणि या झोपेचा आत्मा जो असतो किसी न किसी को उस समय अटैक करती है कि वो सुने नहीं, आणि कोणाच्या ना कोणाच्या प्रती तो हमला करतो की त्यांनी वचन ऐकू नये। और वचन न सुनेगा आणि जर वचन नाही ऐकलं तो वो ऐसा ही रहेगा। मग तो तसाच राहील। ये उस सोने वाले के ऊपर होने वाले हमले हैं, आणि झोपणाऱ्यावरती होणारे हे हमले आहेत ताकि उन्हें आशीष नहीं मिले। कारण त्यांना आशीर्वाद भेटू नये। सुनने से आशीष आती है, ऐकल्याने आशीर्वाद येतो, ये हमेशा याद रखना। हे नेहमी और लक्षात जो ठेवा। सोते हैं वो निर्बल है, आणि जे झोपतात ते निर्बल आहे, ये हमेशा याद रखना। आणि नेहमी लक्षात मैं नहीं ठेवा। बोलती कि नींद का अटैक नहीं होगा, मुझ पर भी होता है। आणि मी नाही म्हणत की झोपेचा हमला नाही होणार, माझ्यावरती पण होतो, लड़की पे लड़ती हूँ, पण मी त्या आत्म्याशी लढते। मैं सोती नहीं, मैं डुलकी नहीं लेती। मी झोपत नाही, मी डुलकी नाही अगर घेत। मुझे महसूस हुआ कि मुझे आलसीपन कंटालापन आ रहा है, आणि जर मला जाणीव झाली की आता मला कंटाळा येतो, आळस येतोय, खुद के लिए प्रेयर करती हूँ, आलसीपन भारीपन की आत्मा दूर है, मुझे मालूम है उसके बाद नींद आती है। आणि मी प्रार्थना करते की आळशीपणाच्या आत्मा झोपेचा आत्मा माझ्यामधून निघून जाईल, मला माहिती आहे, त्याच्यानंतर झोप येते। इसलिए मैं फिर बाद में नींद की आत्मा को भी डालती हूँ। आणि नंतर मी झोपेच्या आत्म्याला पण और टाळते। साथ में ये भी बोलती हूँ, यहाँ कोई ना कोई सोता होगा, वो अटैक मुझ पे हो रहा है, आणि मी असं पण म्हणते सोबत की इथे जर कोणीतरी झोपत असेल त्याचा हमला माझ्यावरती मैं होते। यीशु के नाम से डांटती हूँ, येशूच्या नावात डांटा दाखल जाने की आत्मा है, आणि निघून जायची तेरा आज्ञा मुझ आहे। पर अधिकार नहीं। आणि तुझा माझ्यावरती अधिकार मुझे नाही। मालूम है ताकि मैं वचन नहीं सुनूं, मला माहिती आहे की मी वचन ऐकू नये, मुझे आशीष नहीं मिले, मला आशीर्वाद भेटू और नये। किसी ने मुझे देख लिया कि मैं सो रही हूँ आणि कोणी ना कोणीतरी पाहिले की मी झोपते, तो लोग हंसेंगे ना, आणि लोक हसतील, हंसेंगे नहीं, हंसा नहीं करेंगे, अटैक होएगा ना, लोग बोलेंगे अरे दीदी सो रही है। आणि लोक म्हणतील दिदी झोपतायत। आपको समझ में आया? इसलिए हमेशा याद रखना प्रिय। म्हणून नेहमी लक्षात ठेवा प्रयत्न। इसलिए चरवाहे को मालूम होता है कि जब भी वो प्रचार करेगा, वचन बताएगा, तो नींद लोगों को किसी न किसी के ऊपर नींद का अटैक होगा ही। आणि मेंढपाळाला माहित असतं की जेव्हा तो प्रचार करत असतो तेव्हा कोणाला कोणावर तरी झोपेचा हमला होणार आहे। एक रात को जो सोते नहीं उनको नींद नहीं आती, एक जे रात्रीचे झोपत नाही त्यांना झोप येते, मतलब रात को जो इधर आके नींद आती, सॉरी। आणि जे रात्रीचे झोपत नाही त्यांना इथे येऊन झोप येते। दूसरा जो रात को सोते नहीं हैं, जिनको रात को नींद का प्रॉब्लम है, आणि ज्यांना रात्रीचा झोपेचा प्रॉब्लेम आहे वो लोग यहाँ आकर सोते हैं, ते लोक इथे येऊन झोपतात। उनको इधर आराम मिलता है, इथे त्यांना आराम भेटतो, इसलिए वो सोते हैं। म्हणून ते झोपतात। तिसरं वो कमजोर है, ते निर्बल आहे, उनके बहुत सारे आत्मिक बातों में वो निर्बल है, आणि त्यांच्या खूप साऱ्या आत्मिक गोष्टींमध्ये ते निर्बल आहे, इसी कारण से नींद आती है। म्हणून त्यांना झोप येते। देखो याद रखना, नींद का भी एक आत्मा है। आणि लक्षात ठेवा झोपेचा पण एक आत्मा आहे। अगर आपको वो नींद देते, सोचो मैं अभी ऋतिका सो रही है, आणि समजा ऋतिका आता झोपते, तो आप कैसे सोते, आपको नींद कब आती है? आणि तुम्हाला झोप केव्हा येते? जब आपके सिर पर तेव्हा तुमच्या डोक्यावरती कोई तो ऐसा करता है, आणि कोणीतरी असं करतं, ऐसा लगता है। आणि कसं वाटतं? है ना, बराबर है? कोई आपके बदन को सहलाता है ना? कोणी तुमच्या अंगावर असं हलगं तिथे हात फिरवतो तर मला चांगलं वाटतं। दृष्ट में छू रहा है, इसका मतलब दृष्ट के साथ संगति ज्यादा है। आणि दृष्ट आपल्याला स्पर्श करतोय याचा अर्थ असा आहे की दृष्टाबरोबर संगती जास्त आहे। तीसरा हमारा बॉडी, तिसरं आपलं शरीर। अगर हमारा शरीर भी कभी कभी परमेश्वर के वचन को ग्रहण करने के लिए मदद नहीं करता, मतलब एक्सेप्ट नहीं करता, आणि आपलं शरीर सुद्धा देवाचं वचन ग्रहण करण्यासाठी आपल्याला तो सपोर्ट नाही
साथ नहीं देता, आणि आपले साथ नाही देत कभी भी होता है। तेव्हा पण होतं. और मेन क्लास अगर आपको वचन समझता नहीं, आणि शेवटची गोष्ट जर तुम्हाला वचन समजत नाही हाँ आपके सब दिमाग के ऊपर से जा रहा आणि है, सर्व तुमच्या डोक्यावरून चाललंय तो फिर मग म्हणतात क्योंकि हमारी इतिहास की मैडम जब पढ़ने लेती थी, कारण आमची इतिहासाची मॅडम जेव्हा वाचायला घ्यायची सबसे पहले तो जांभई नहीं देती थी, आणि सर्वात पहिले जांभळ्या नीट द्यायची क्योंकि जांभई आने के बाद नींद आती है। आणि मग आळस आल्यानंतर झोप येते. या बाई एवढ्या कडक होत्या ना, लगेच म्हणायचे रंगाने जांभई आत घे, मग आतल्या आतच खायचं, असं आतल्या आत घ्यायचं आणि ते अंदर लिहिले आणि सारखं तिला बघत राहायचं। तर 12 वाजून जायचे टेक्निक मग माझं काही सवय झोप येऊ नये म्हणून और मेरी क्या हालत है अगर नींद नहीं आई कळायचंच नाही ना इतिहास, और मालूम भी नहीं पड़ता था हे इतिहास माझा वीक इतिहास होता। और बहुत मेरा वीक था इतिहास कारण की सकाळचंच तिचा लेक्चर होतं, और उसका सुबह का ही लेक्चर होता था दुसरा पिरियड तिचा असायचा, और दूसरा लेक्चर उसका होता था सकाळची 7ची शाळा असायची, और सुबह की 7 की स्कूल होती थी म्हणून आम्हाला असं वाटायचं पहिला पिरियड इंग्लिश और हमें ऐसा लगता था पहला पीरियड इंग्लिश जरा बरा वाटायचा, वो थोड़ा अच्छा लगता था दुसरा और दूसरा की असा आला की आम्हाला असं वाटायचं की बापरे दुसरे लोक कसे मस्त वेगळे असायचे, और दूसरी लोग बहुत ध्यान से म्हणून मी सुनते थे बाजूवालीला पहिलेच म्हणाले दीदी लक्षात ठेव, और बाजू वाले को मैं पहले ही बोलती थी लीली याद कर मला मध्ये मध्ये असं हलवत जा, और बीच बीच में मुझे ऐसे हिला हात फिरवत जा, और ऐसे हाथ घुमा हा मध्ये मध्ये असं हातावर हात फिरवत जा, म्हणजे मला असं वाटेल हा बाबा आहे कोणतरी मला चांगलं पाहिजे। और बीच बीच में हाथ रखा करके तब मुझे मालूम पड़ेगा कि हाँ उलटी कधी नाही घ्यायची, हिंमत झाली की मारायची, और उनकी लेने की कभी भी हिम्मत नहीं हुई कि जो वो मारते थे एवढी कडक होती ती मॅडम, और इतनी गलत थी वो मैडम कारंडे मॅडम, कारण ते मैडम अजूनही मला तिचं आडनाव असं लक्षात आहे। और फिर मुझे उसका सरनेम याद जो है मारतो ना तो लक्षात राहतो, जो मानता है वो याद रहता है जो प्रेम करतो त्याला विसरतो, और जो प्यार करता है उसे भूल जाता नेहमी है लक्षात ठेवा, और ये हमेशा याद ही है उलटी क्रिया आहे। और ये गलत उल्टी क्रिया है आपण सगळी माणसं उलटी कशाने करतो, और हम सब मनुष्य उल्टी दिशा से चलते जो हैं प्रेम करतो त्याला आठवण ठेवलं पाहिजे, और जो प्यार करता है उसे याद रखना चाहिए आणि जो मारतो त्याला पटकन विसरलं पाहिजे, और जो मारता है उसे तुरंत भूल जाना पण चाहिए आपण उलटी क्रिया उलटी दिशाने चालतो, और हम उल्टी क्रिया करते हैं उल्टी दिशा से चलते हैं उलट चालतो, उल्टा चलते तेव्हा हैं की असं चाललं पाहिजे। बल्कि सीधा चलना चाहिए म्हणून देव प्रेम करतो, आपण देवाला विसरून जातो, और परमेश्वर प्यार करता है हम परमेश्वर को भूल जाते हैं ना मुलं सुद्धा बघा त्यांना त्यांचे आई वडील प्रेम करतात, और बच्चों को भी देखो उसके उनके माता पिता उनको प्यार करते हैं पण ते मला आठवण ठेवतात, और वो मुझे याद रखता कारण है मी मारते ना, क्योंकि मैं मारती हूँ ना तुम्हाला कळालं, तेव्हा की त्यांनी आपल्या आई वडिलांना आठवण ठेवली पाहिजे। और बल्कि उन्होंने अपने माता पिता को याद रखना तर चाहिए म्हणून जेव्हा वचन समजत नाही ना तेव्हा पण झोप येते, इसलिए जब वचन समझते नहीं तब हमें नींद आती हे है नेहमी लक्षात ठेवा। और ये बात हमेशा याद रखना है। मेंढपाळाने मेंढरं झोपो न झोपो त्याने शिकवण्यात निपुण असलं और पाहिजे। चरवाहे ने भेड़ सोए या फिर नहीं सोए पर उसने अपना काम वचन सिखाना चाहिए पुढे तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा हा पहिली गोष्ट मेंढपाळाने दारू पिणारा असू नये, और जो चरवाहा है वो दारू पीने वाला नहीं होना लक्षात चाहिए ठेवा मेंढपाळाला शोभा देत नाही दारू पिणं, और याद रखो चरवाहे को शोभा नहीं देता दारू पीना कारण दारू हे शैतानाकडून आहे और दारू ही शैतान की ओर से है आणि शैतानाचं तो वर्चस्व खाली आहे ते देवाला बिलकुल आवडत नाही, और शैतान के हाथ की तले वो है ये परमेश्वर को बिल्कुल अच्छा नहीं बिलकुल लगता आवडत नाही। बिल्कुल अच्छा नहीं म्हणून लगता प्रियानो देवाच्या नियमशास्त्रानुसार इसलिए परमेश्वर के पवित्र शास्त्र के अनुसार देवाने मेंढपाळाला दारू पिण्यासाठी कोणतीही व्यसन करण्यासाठी मना केलेला आहे। और परमेश्वर ने चरवाहों को दारू पीने के लिए या फिर कोई भी व्यसन करने के लिए मना किया है त्यांनी दारू पिऊ नये ही इवन जुन्या करारात सुद्धा त्यांना असं आज्ञा दिली याजकांना और जुनी करार में भी याजकों को आज्ञा दी है की कोणतीही नशीली वस्तू त्यांनी घेऊ नये। और कोई भी नशा लाने वाली वस्तू उन्होंने नहीं लेना हा है प्रत्येक याजकाला हा देवाने दिलेला करार आहे, आज्ञा आहे। और हर एक याजक को ये परमेश्वर ने दी हुई एक आज्ञा है। लेवी अध्याय 10 दैव व्यवस्था अध्याय 10 लेवी व्यवस्था अध्याय 10 त्याचं 8 असं उसका 8 से लेवी चॅप्टर 10 वर्स फ्रॉम 8। लेवी अध्याय 10 त्याचा 8 आता देवाने अहोराला आज्ञा दिली तू निवास मंडपात जाशील तेव्हा द्राक्षरस किंवा कोणतेही मादक पेय पिऊ तेथे जाऊ नको। हाँ क्या लिखा है उसने हारून को और हारून के वंश को कहा, क्या कहा, कोई भी दारू वाली या कोई नशीली वस्तु पीकर मेरे भवन में मेरे सामने सेवा करने के लिए या मेरा कुछ भी काम करने के लिए नहीं आना। इसलिए
याजकों का काम करते हैं चरवाहे। आणि याजकांचं काम करतात मेंढपाळ. तो याजक, हम तो याजक भी है, राजा भी है, आणि आपण याजक पण आहोत, राजा पण और आहोत, साथ साथ हम चरवाहे भी हैं। आणि सोबत आपण मेंढपाळ अब आहोत. चरवाहों को और याजकों को दारू पीना मना है। आणि आता मेंढपाळांना दारू पिणं मना आहे. नाहीतर तू मरशील. क्या होशील? काय होशील? इसीलिए चरवाहा जब दारू पीता है तो वो मर जाता है, म्हणून मेंढपाळ जेव्हा दारू पितो तेव्हा तो मरून जातो. अंदर के भीतरी भागों में मर जाता है, आणि आत्मिक गोष्टींमध्ये तो मरून आत्मिक जातो. रीति से वो मरता है आत्मिक रीतीने तो मरतो. और आगे जाके भी मरता है आणि पुढे जाऊन सुद्धा तो मरतो. शारीरिक रीति से। शारीरिक रीतीने परमेश्वर बिल्कुल पसंद नहीं करता कि जिसको मैंने चुना है वो मेरे भेड़ों को चरा नहीं पाएगा। अगर दारू पिया तो दारू की आत्मा उसे क्या करेगी? उसको चलाएगी ना। आणि जर त्याने दारू पिलं तर दारूचा आत्मा काय करेल? त्याला चालवेल. मैं हम जाएंगे नीति वचन 23 में, पहले वो कंप्लीट करो। आणि ते कम्प्लीट करूया. हा नियम तुझ्या पुत्रांना व त्यांच्या पुत्र पौत्रांना पिढ्यानपिढ्या लागू आहे. हाँ, ये नियम क्या है? तेरे पुत्र को, तेरे पीढ़ी पीढ़ी से तेरे लोगों को ये नियम चालू है। क्यों परमेश्वर ने याजकों को यहाँ तक कि चरवाहों को दारू पीने के लिए मना किया है? निकालिए नीति वचन 23, आणि आपण कडे नीती सूत्रे आहे 23. नीति वचन नीती सूत्रे अध्याय 23 आहे 23 और उसका 31 से। त्याचे 21 पासून. आप उसके ऊपर से 29 से, लेकिन हम 31 से पढ़ेंगे। आपण 21 पासून वाचूया. प्रोवर्ब्स चैप्टर 23 वर्स 31 से। नीती सूत्रे आहे 23 त्याचे 21. दारूचे लाल चमकदार बुडबुडे आणि तिची जिभेवर रेंगाळणारी चव यांची तुला भुरळ पडून देऊ नको. हाँ, इसलिए तो तू इसकी ओर न देखना, ये तुझे मोहित नहीं करे। कारण दारू शेवटी विषारी सर्पाप्रमाणे दंश करते. हाँ, पुनः 29 लाइन। कारण दारू शेवटी दारू क्या है? विषारी सर्पाप्रमाणे विषारी सर्प, क्या है? जहरीला सांप। और जहरीला सांप कौन है? शैतान। आणि विषारी सर्प कोण आहे? शैतान. जो चरवाहा परमेश्वर के भेड़ों को चराता है, आणि जो मेंढपाळ देवाच्या मेंढरांना चालवतो वो विषारी सर्प के अंडर हो, वो उसे चला रहा है, ऐसा कभी न होना। आणि तो विषारी सर्पाच्या अधीन आहे आणि तो त्याला चालवतो असं कधी नाही होत. तो फिर अगर विषारी सर्प का जो वो पी रहा है, आणि जे विषारी सर्प ते पीत आहे तो सांप क्या उगलता है? मग साप काय होतं? विष। तो चरवाहा क्या उगाएगा? मुंह से क्या उगलेगा? आणि मेंढपाळ तोंडात काय काढेल? सर, विष। विष क्या काय बोलेगा? तो काय म्हणेल? दारू पीती है, कोई बात नहीं, पी ले। आणि दारू पिऊन काय करत नाही? कर. हो जाता है कि इंसान है ना, बाहर लफड़ा है, ओके कोई बात नहीं, कर लेना। आणि बाहेर लपड्यात जाऊन तू करून घे. पति को खाना नहीं बनाई, ओके कोई बात नहीं। नवऱ्याला जेवण नाही म्हणाला काही हरकत अच्छा, नाही. झगड़ा किया क्या? आणि भांडण केलंय का? कोई बात नहीं। काही हरकत नाही. विष डालेगा, यानी सब में समझौता करेगा। आणि सर्व गोष्टींमध्ये तो समजूता करेल. अब तो समझ में आया? इसलिए चरवाहा क्या? दारू नहीं पीना चाहिए। म्हणून मेंढपाळाने दारू नाही पिली पाहिजे. आगे। कारण दारू शेवटी विषारी सर्पाप्रमाणे दंश करते व पुरुषाप्रमाणे चावा घेते. थोड़े तुझ्या डोळ्यांपुढे चित्र विचित्र अलग अलग बातें दिखाई देगी। अगर चरवाहा दारू पीते हैं तो उसको अलग अलग दिखाई देगा, रंगीबेरंगी आकृत्या दिसतील. उसको शैतान दुरात्मे दिखेंगे, तुला भ्रम होईल. उसको भ्रम लगेगा ये मेरा है, इसने ऐसा किया, इसने ऐसा किया है। इधर कोई तो है, जबकि इधर कोई नहीं, लेकिन उसको भ्रम है इधर है कोई। आणि तू बरळशील. और तू बड़बड़ाएगा, व्यर्थ बड़बड़ाएगा। ती बडबड मूर्खपणाची असेल, पण नशा उतरल्यावर त्या बरळण्याची तुला लाज वाटेल. नहीं तो बस हो गया। अभी आपको समझ में आया? कहने का उद्देश्य याजकों को और चरवाहों को दारू पीना मना है। याजकांना आणि मेंढपाळांना दारू पिणं मना आहे. जो प्रभु की सेवा करते हैं उनको दारू पीना मना है। जे देवाची सेवा करतात त्यांना दारू पिणं मना आहे. आगे लिखा है 3 है दारू आणि पहिला तिमोथी। भांडण मारपीट, चरवाहों को मारपीट करना, झगड़ा करना शोभा नहीं देता है। आणि मेंढपाळांना भांडण करणं ही शोभा नाही देत. ये अच्छी आदत नहीं है। आणि चांगली गोष्ट नाही. वो झगड़ा कर रहा है, की तो भांडण करतोय, रोड पे मारामारी कर रहा है, रस्त्यावर मारामारी करतोय, गाली गलौज दे रहा है, शिव्या देतोय, अपनी बीवी को मार रहा है, आपल्या पत्नीला मारतोय, अपनी बहन को मार रहा आपल्या है, बहिणीला अपनी मारतोय, माँ को मार रहा आपल्या है। आईला मारत आहे. ये चरवाहे को शोभा नहीं देता है। हे मेंढपाळांना शोभा नाही देत. झगड़ा करना अच्छा नहीं। भांडण करणं चांगलं नाही. मेरे लिए भी मैं भी इसी में थोड़ी सी कमजोर हूँ।
आणि माझ्यासाठी पण आहे, कारण मी या गोष्टीमध्ये निर्बल आहे. और मुझे भी आज प्रभु सिखा रहा है कि झगड़ा नहीं करना चाहिए। आणि मलाही देऊ शिकवतो की भांडण नाही अक्सर केलं मैं पाहिजे. आप लोग से तो झगड़ा नहीं करती हूँ, आणि मी तुमच्याशी भांडत नाही, मांडते का? लेकिन मेरी एक ही कमजोरी है, जिसको ज़्यादा प्यार हम करते हैं उससे जब कुछ हो जाता है ना, तब थोड़ा सा मेरे आउट ऑफ कंट्रोल हो जाते हैं। आणि एकच माझी निर्बलता आहे, मी ज्या व्यक्तीला प्रेम करते त्याच्याकडनं जर मला काही चुकीचं भेटलं तर मी लगेच आउट ऑफ कंट्रोल होते. हाँ, तभी मेरा थोड़ा सा झगड़ा बंद करता है। आणि तेव्हा तेव्हा अपने मला बात कबूल करना, बेटी पर कबूल करना, आपके सामने कबूल करने को, तभी तो मेरे बंधन टूटेंगे ना। आणि जर मी तुमच्या समोर जर हे बाप कबूल केले तर मग काय होईल, माझे बंधन तुटून ऐसे जायचे. ही मैं कन्फेशन करते करते कितने पापों से बाहर निकली हूँ। आणि असंच कबुलीकरण करून करून मी किती साऱ्या पापांमधून यही बाहेर एक पाप निघाले. रही है, उससे भी बाहर निकलना है। आणि एकच हे पाप राहिले त्याच्यामधून शायद और बाहेर होगा निघाले. जो प्रभु धीरे धीरे बताएगा। आणि अजून पण असे जीव कुठे कुठे हळूहळू कहने का सांगेल. उद्देश्य चरवाहा झगड़ा करता है, मारामारी करता है, शोभा नहीं देता। आणि जो मेंढपाळ आहे जो भांडण करतो, मारामारी करतो, हे शोभा नाही तो देत. फिर उसमें कैसा होना चाहिए? मग तो कसा असला पाहिजे? आगे तर तो सौम्य वो कोमल होना चाहिए, उसका बातचीत का ढंग सॉफ्ट होना चाहिए, आणि त्याचं बोलण्याची जी बातचीतचे ढंग आहे सॉफ्ट असला पाहिजे. तो सौम्य असला पाहिजे. हर एक के साथ अच्छी रीति से बर्ताव करने वाला होना आणि प्रत्येकाबरोबर चांगली वागणूक करणारा असला पाहिजे. चाहिए, व दयाळू दयालु होना चाहिए, दया करने वाला होना चाहिए, दयाळू असला पाहिजे. कठोर नहीं होना चाहिए। कठोर नाही असला पाहिजे. मालूम कैसा होना चाहिए? कसा असला पाहिजे? दयालु होना चाहिए। दयाळू. ये प्रभु की इच्छा है। ही देवाची इच्छा आहे. फिर तो पैशावर प्रीती करणारा नसावा. चरवाहा पैसों के पीछे भाग रहा है, पैसा पैसा चाहिए, मुझे पैसा चाहिए, बहुत पैसा चाहिए, मैं बैंक बैलेंस बनाऊँ, मैं काम भी करूँ, चर्च भी चलाऊँ और बाहर भी थोड़ा सा अपना धंधा चालू करूँ, ये नहीं होना चाहिए। आणि मेंढपाळ पैशाच्या मागे पडणार की मी चर्च पण चालवेल आणि बाहेर माझा कुठेतरी धंदा पण चालवेल, असं पण नाही असलं पाहिजे. एक याद रखना, एक गोष्ट लक्षात ठेवा, हमेशा याद रखना, नेहमी लक्षात ठेवा. चरवाहे को चरवाहे का काम करना है। आणि मेंढपाळाला मेंढपाळाचं काम करायचं आहे. मैं जानती हूँ पौल चरवाहा था और उसने बाहर तंबू का भी काम करता था। आणि मला माहीत आहे की जो पौल जो आहे तो काय करायचा, मेंढपाळगिरी पण करायचा आणि तो बाहेर तंबूचं पण काम करायचा. इसीलिए बहुत सारे पास्टर, सगळे खूप सारे पास्टर काय करतात, चर्च पण चालवतात आणि बाहेर काम पण करतात। इससे बहुत सारे पास्टर क्या करते हैं, चर्च भी चलाते हैं और बाहर काम भी करते पण हैं. देवाला माहिती आहे त्यांची परिस्थिती कशी आहे, त्यांचं टॅलेंट काय आहे, त्यानुसार देव त्यांना बोलतो। और परमेश्वर को मालूम है कि उनका टैलेंट क्या है, उसके अनुसार परमेश्वर क्या करते हैं, वो लोग काम आणि करते हैं. त्यांची परिस्थिती, और उनकी परिस्थिति, म्हणून देव त्यांना परमिशन देतो। इसलिए परमेश्वर उनको परवानगी देता है. पण जर देव सगळी गरज भागवतोय, और अगर परमेश्वर सब जरूरतों को पूरा कर रहा देव है फक्त त्याला फुल टाइम सर्व्हिस म्हणून म्हणजे कामाला बोलवते, और फुल टाइम सर्विस बोलकर परमेश्वर ने उसको बुलाया है खाणं पिण्याचं प्रभू सगळं प्रबंध करतोय, और खाने पीने का सब कुछ परमेश्वर प्रबंध कर रहा तो है, बाहेर कामाला जातो तब वो बाहर काम कर जाता किंवा है धंदा करतो, या फिर धंधा करता है, देव सक्सेस नाही देणार। तो परमेश्वर उसमें यश नहीं देगा. माहिती पडलं? मालूम पड़ा? हे लक्षात ठेवा। हे याद रखना. एका भावाला फुल टाइम वर्कर म्हणून देवाला समर्पित केलेलं, और एक भाई को परमेश्वर ने क्या किया था, फुल टाइम वर्कर समर्पित किया था. सेवा नाही करायची होती, और उसको सेवा नहीं त्याला करा, धंदा करायचा, उसको धंधा करना त्याने था. एका मागे एक धंदा चालू और केला। उसने एक के पीछे एक धंधा चालू किया. सगळ्या धंद्यात त्याचा लॉस झाला। और सारे धंधे में उसका वो हार गया. शेवटी त्याने त्याच्या आईला विचारलं की का असं, और उसने अपनी माँ को पूछा ऐसा क्यों. तर ती म्हणाली तुला समर्पित केलेलं आहे, और उसने कहा कि मैंने समर्पित किया हुआ जे है, तुला चर्च कडून भेटेल त्याच्यात तुझं घर भागवायचं, जो तुझे चर्च से मिलता है उससे फिर तुझे अपना घर चलाना है, बाहेर धंदा नाही करायला जायचा। बाहर धंधा करने नहीं जाना है. देवाजवळ प्रार्थना करायची, माझी गरज देवाने भागवावी, और परमेश्वर से प्रार्थना करना है कि परमेश्वर तेरी सारी जरूरतों को पूरा करे. तुझी मुलं वाढली, तेरे बच्चे बढ़े उत्पन्नही वाढेल, तो उत्पन्न भी बढ़ेगा. पण तू बाहेर असा पैशांचा लोभी होशील और बाहर तो पैसों का लालची हो जाएगा, तर त्याच्यात तुला यश नाही मिळणार। तो उसमें तुझे यश नहीं मिलेगा. हे नेहमी लक्षात ठेव। म्हणून धंदा जो वचन सांगतो आणि धंद्याच्या मागे किंवा पैशाच्या मागे नाही जाणार। इससे जो कोई वचन बताना है वो धंधे के पीछे या फिर पैसे के पीछे नहीं जाना देवाने चाहिए. ज्याला मेंढपाळ म्हणून निवडले, और परमेश्वर ने जिसको चरवाहा बोलकर चुना है त्याला तेच काम करायचं। उसको वही काम करना है. तर काही लोक असे म्हणतात, अरे पौलाने तंबूचं काम केलं, तो पण धंदा करत होता, मग आपण पण करावं। और कुछ प्रत्येकाला निवड बोलवलेलं नसतं। और कुछ लोगों को ऐसा लगता है कि पौलुस क्या करता था, चर्च भी चलाता था और तंबू का काम भी करता था, पर वो परमेश्वर की बुलाव होती हर एक त्याची बुलाहट तशी होती, और उसकी बुलाहट वैसे थी. पण कधी तो सदैव तंबू करू शकला का? और वो हमेशा तंबू बनाने रहा किती किया. वेळा तो जेलमध्ये राहिला। और कितने बार तो वो जेल में रहा. शेवटी काय झालं, मंडळीनेच त्याची गरज भागवली, आखिर में क्या हुआ, कलीसिया ने उसकी जरूरत खरीद ती लिया लोकच त्याला भेट देत होते ना। और मसीह लोग भी उसको भेंट दे रहे थे ना. शेवटी त्याचा धंदा बंदच झाला। और आखिर में उसका धंधा बंद ही हुआ. त्याचा एक जो सेवक, त्याचं नाव मला वाटतं प्रभास होता, तो शेवटपर्यंत त्याची सेवेला तो पुढे होता। और इब्राहिम या फिर इब्राहिम जो
जो आखिर तक उसकी सेवा के लिए कपडे हमेशा सुद्धा थे। तो धुण्यासाठी म्हणजे शेवटी पौलाला त्याचे स्वतःचे कपडे पण धुता येत नाही. और पौलुस को अपना खुद का कपड़ा भी धोने के लिए नहीं हो रहा था। त्याच्यासाठी शिष्य त्याचे म्हणजे जे देवाची सेवा करू इच्छित होते ते पौलाची सेवा करत और जो परमेश्वर की सेवा करना चाहते थे वो पौलुस की भी सेवा करते थे कपडे धुत त्याचे और उसका कपड़ा धो रहे थे त्याचे सगळं त्याचं खाणं पिणं जेवण राहणं पिणं सगळं बघत होतं. और उसका खाना पीना रहना पीना सब कुछ देते थे। देवाने दिलं ना शेवटी धंदा बंद झाला ना पौलाचा. और परमेश्वर ने किया ना आखिर में पौलुस का धंधा बंद हुआ ना शेवटपर्यंत त्याचा धंदा चालला का? और आखिर तक उसका धंधा चला गया नाही चालला. नहीं हे चला। नेहमी लक्षात ठेवा. इसे ये हमेशा याद रखना। मेंढपाळ कधी पण पैशाच्या मागे नाही धावला पाहिजे. और चरवाहा कभी भी पैसों के पीछे नहीं भागना तो चाहिए लोभी असला नाही पाहिजे. और वो लालची नहीं होना चाहिए। मग त्यांची कुटुंबीय माणसे सद्वर्तनी असावे त्याच्या घरातली लोक चांगले असावे. और उसके घर के लोग अच्छे होने तो चाहिए। जर चांगला आहे मेंढपाळ अगर चरवाहा अच्छा मग है त्याने आपल्या घराचा पण प्रबंध चांगला केला तो पाहिजे. उसने अपने घर का प्रबंध भी अच्छे रीति से करना आपल्या चाहिए घरातील प्रत्येक व्यक्तीशी त्याचं नातं चांगलं असलं और पाहिजे. अपने घर में रहने वाले हर एक व्यक्ति के साथ उसका रिश्ता अच्छा त्याने होना त्याच्या चाहिए घरातील प्रत्येक व्यक्तीला सांगितलं पाहिजे ही सगळी देवाची मेंढरे त्यांच्याबरोबर चांगला वाग. और घर के हर एक व्यक्ति को बताना चाहिए कि ये सारी भेंट परमेश्वर की उनके साथ अच्छा बर्ताव त्याचा है अपमान करू नको. उनका अपमान मत कर त्यांना पाहुणाही कर. और उनकी पवनाई त्यांना कर आदर दे. उनको आदर ही दे। देवाची मेंढरे. और ये परमेश्वर की भेंट है। अशा रीतीने मेंढपाळ काय करतो त्याच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला समजवतो आपल्या कंट्रोलमध्ये ठेवतो. इस रीति से चरवाहा क्या करता है अपने हर एक घर के व्यक्ति को समझाता है उनको कंट्रोल में रखता है। पुढे व त्याची मुले तत्परतेने व शांतपणे आज्ञापालन करणारी असावी। मेंढपाळाची मुलं त्याच्या अधीन असावी. चरवाहे के बच्चे उनके अधीन में होना तो चाहिए त्याच्या मुलांना चांगलं वळण लावणारा शिकवणारा असला पाहिजे. और वो अपने बच्चों को अच्छी शिस्त लगाने वाला उनको सिखाने वाला होना आणि चाहिए। प्रियानं जिथपर्यंत पाहिले मेंढपाळांची मुलं हमेशा मेंढपाळाच्या अगेन्स्ट असतात. और जहाँ तक देखा है कि जो चरवाहे के बच्चे रहते हैं, हमेशा उसके विरोध में रहते हैं कारण मेंढपाळ बिचारा सेवा करत राहतो क्योंकि चरवाहा हमेशा सेवा करता आणि रहता आपल्या है मुलांना वळण लावण्यात तो मागे राहतो. और अपने बच्चों को शिस्त लगाने में वो पीछे रह जाता है। मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीला बाहेरच्या सगळ्या व्यक्तींना मुलाबाळांना वळण लावता तो आपल्या मुलांना विसरून जातो. और कलीसिया में आने वाले हर एक व्यक्ति को शिस्त लगाते लगाते बच्चों को शिस्त लगाते वो अपने बच्चों को शिस्त लगाना भूल जाता है। त्यांची मुलं प्रार्थना करत नाही. इससे उनके बच्चे प्रार्थना नहीं करते मेंढपाळ प्रार्थना करतो. मेंढपाळ दुसऱ्यांच्या मुलांना प्रार्थना करून घेतो पण त्यांची मुलं प्रार्थना करत नाही. और चरवाहा प्रार्थना करता है और दूसरों से वो छोटे बच्चों से प्रार्थना करवा कर लेता है पर उसके बच्चे प्रार्थना नहीं करते। मेंढपाळ दुसऱ्यांना सांगतो कपडे पूर्ण घाला और चरवाहा जो भेड़ों को बताता है कि कपड़ा पूरा पण पहनो त्यांची मुलं अर्धे कपडे घालतात. और उनके बच्चे आधा कपड़ा पहनते हैं। मेंढपाळ शिकवतो बघा केस अशी उभी ठेवू नका और चरवाहा सिखाता है कि बाल ऐसे खड़े नहीं पण करते त्यांची मुलं अशी कोंबड्यासारखी केस उभे ठेवतात. और उनके बच्चे बाल ऐसे कोमड़े की नहीं हे करते। हे का होतं कारण ते आपल्या घरावर लक्ष देत नाही. और ये क्यों होता है क्योंकि वो अपने घर के ऊपर ध्यान नहीं देते त्याच्यामुळे हे असं होतं. इसलिए ऐसा होता है। म्हणून मेंढपाळ जो आहे त्याने आपल्या मुलाबाळांना शिस्त लावली पाहिजे. इसलिए जो चरवाहा है उसने अपने बच्चों को शिस्त लगाना हे चाहिए मेंढपाळाला माहिती असलं पाहिजे. और ये चरवाहे को मालूम होना चाहिए। का क्यों कारण मेंढपाळाबरोबर मेंढरं आणि मंडळीतली आणि बाहेरची लोक कुणाला बघतात त्याच्या कुटुंबाला बघतात. और चरवाहे के साथ साथ जो लोग जो भेड़ परमेश्वर के मंदिर में आती है वो किसको देखती है उनके कुटुंब के लोगों को। देव सुद्धा हेच बघतो. और परमेश्वर भी यही देखता तू है। माझ्या मेंढरांना चालवतो पण तुझ्या घरातील लोकांनाही तू चालव. और तू मेरी भेड़ों को चराता है तो अपने घर के लोगों को भी तू चला। म्हणून इथे लिहिलेलं आहे त्यांची मुलं त्याच्या अधीन असली पाहिजे गंभीरताने त्याच्या कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे. और उसके बच्चे गंभीरता के साथ उसकी आधीनता में रहना चाहिए। कारण एखाद्याला आपल्या छोट्याशा कुटुंबाला चांगले वळण लावता येत नाही जर आपले छोटंसं घर हम दो हमारे दो हम दो हमारे तीन हम दो हमारे पाच आणि आपण दोघांनी आपलं एक किंवा दोन किंवा तीन किंवा पाच बरोबर आहे. जर एवढं छोट्याशा घराला जर मेंढपाळ चालू शकत नाही इतने से छोटे से घर को अगर चरवाहा संभाल नहीं पाता तर मग तो देवाच्या या मोठ्या मंडळीला तो कसं काही चालवेल. तो परमेश्वर की इतनी बड़ी कलीसिया को इतने बड़े भेड़ों को वो कैसे संभाल पाएगा। मेंढपाळाने पहिलं मेंढपाळाचं काम स्वतःच्या घरात केलं पाहिजे. इसे चरवाहे का काम उसने सबसे पहले अपने घर से शुरू करना आपल्या चाहिए घरातून आणि मग नंतर बाहेर और अपने घर से बाहर से बाहर। माहिती पडलं. म्हणून प्रियानं इथे स्पष्टपणे सांगितले मेंढपाळ कसा असावा आपल्या घराचा पण प्रबंध करणारा. और चरवाहा कैसा होना चाहिए अपने घर का अच्छा प्रबंध करने वाला। म्हणजे तो देवाची जी मंडळी आहे त्याचं रक्षण करेल. तो वो परमेश्वर की जो कलीसिया है उसकी जो रखवाली आपल्या करेगा। घरातील लोकांचं रक्षण करतोय जो अपने घर के लोगों की रक्षा करता है मग तो मंडळीच्या मेंढरांचं पण तो रक्षण करेल. तो कलीसिया में आने वाले उसकी भेड़ों की भी वो रक्षा करेगा। पाळत नव्याने ख्रिस्ती झालेला नसावा। आता इथे एक आज्ञा दिलेली आहे मंडळीला आणि मेंढपाळाला काय
मेंढपाळ नवीन असू नये. और कलीसिया को और चरवाहे को आज्ञा दी है कि जो चरवाहा है नया नहीं होना चाहिए। तरुणांना लवकर मेंढपाळ का बनवत नाही? और जवानों को जल्दी चरवाहा क्यों नहीं बनाते? किंवा जे आताच चर्चमध्ये ख्रिस्ती आले, प्रभूमध्ये आता आले, त्यांना पटकन चरवाहीगिरी, मेंढपाळगिरी ही जबाबदारी त्यांच्यावर का टाकत नाही? या फिर जो अभी भी चर्च में आए हैं उनके ऊपर चरवाही तुरंत क्यों नहीं डालते? का तिथे लिहिलं त्याचं उत्तर. वहाँ पर लिखा है इसका उत्तर, कारण एवढ्या लवकर आपल्याला निवडले. हो, तरुण म्हणे भाऊ तिथं टॅलेंटेड आहे, मला लवकर निवडलं. चर्चमध्ये कोणी नवीन आले आणि ते म्हणजे बघितलं मागून आलेले ते राहिले मागे आणि आम्हाला बघा निवडलं सेवेसाठी, देवाच्या मेंढपाळाच्या सेवेसाठी. और जवान बोले कि मेरे अंदर बहुत टैलेंट है इसलिए मुझे उसके लिए चुना. और चर्च में आने वाले लोग बोले कि ये चुने लोग होकर भी मेरे पीछे और मी मैं लायकीच आहे. और मैं लायकी का हूँ, म्हणून तर मला निवडले. अहंकार आणि म्हणून तो कदाचित गर्वाने फुगून जाईल. गर्वाने फुगेल आणि तर गाडी इतनी बड़ी थी क्या? अम्मा इतनी भी बड़ी थी. मेंढकाच्या मुलांनी पहिल्यांदा गाडी बघितली. और जो मेंढक के बच्चे थे उन्होंने पहली बार गाड़ी देखी. और वो मम्मी को आके बोले, मम्मी मम्मी हमने बड़ी वस्तू को देखा. आणि ते आईला येऊन सांगतात की आई आम्ही खूप मोठी गोष्ट पाहिली. आम्ही तर आतापर्यंत तुलाच बघितलेलं आणि नाही, आतापर्यंत तुलाच एवढं मोठं पण बघितलं आम्ही तुझ्यापेक्षाही मोठ्याला बघितलं. और तुझसे भी बड़ी हमने किसी वस्तू को देखा. बेडकिनीला राग आला. और फिर जो जलन झाली. मेंढक थी उसको बहुत जलन हुई. तिला गर्व झाला, अरे माझ्याकडे म्हणाला. और उसको गर्व हुआ कि मेरे से ज्यादा कौन बड़ा हो गया. मग तिने स्वतःला फुगवलं. फिर उसने अपने आप को फुला दिया. एवढं मोठं होतं का? इतना बड़ा था ती कि पिलं म्हणजे नाही याच्यापेक्षाही मोठं होतं. और उन बच्चों ने कहा नहीं इससे भी बड़ा तिने था. अजून मोठं फुगवलं. और उसने अपने आप को और फुला दिया. ती एवढं मोठं होतं काय? और उसने नाही, कहा इतना याच्यापेक्षाही बड़ा हो मोठं गया. होतं. फिर बच्चों ने कहा इससे भी बड़ा था. शेवटी ती फुगून फुगून ती स्वतः फुटली. और आखिर में खूब फूक कर वो फूट गई. पण तेवढी मोठी गाडीसारखी होईल का मेंढक? पर जो मेंढक है गाड़ी के जैसे वो पाएगा क्या? काय म्हणून जे तरुण असतात इसलिए जो जवान रहते हैं त्यांना जेव्हा पटकन मेंढपाळ बनवलं ना, और उनको अगर तुरंत चरवाहा बनाया ना ते एकदम अहंकारी होतात. वो तुरंत अहंकारी हो जाएंगे. म्हणून तरुणांना लवकर पास्टर म्हणून एखाद्या चर्चचा चालवायला पटकन देत नाही, त्याच्यावरती एक पास्टर ठेवतात. इसलिए जवानों को कभी भी तुरंत पास्टर या फिर चर्च चलाने के लिए उसको तुरंत नहीं देते. उसके ऊपर एक पास्टर रखते हैं. बघतात की हा आधी राहतोय का मोठ्या पास्टरांचा, और देखते हैं कि ये बड़े पास्टर की अधीनता में रहता है क्या, जो ह्याच्यावरती आहे. जो इसके ऊपर रखा त्या गया है. पास्टरांनी सांगितलं आज तू प्रीच नाही करायचा, क्यों नाही करणे का, मैं पास्टर आहे, मेरे को वचन देणे काय. उन पास्टरों ने अगर कहा की आज तुला प्रीचिंग नाही करायचं, पण ते लोक काय म्हणतात की कशाला नाही करायचं, मी प्रीचिंग करू शकतो. अभी मैं भी पास्टर आहे, मेरे को भी प्रीचिंग करणे काय. आणि मी पास्टर आहे, मला पण आता प्रीचिंग करायचं. त्याच्यावर मोठ्या पास्टरांचे तो अंडर राहत नाही. और वो बड़े पास्टर की अधीनता में नहीं इसका रहता. मतलब है वो योग्य नहीं है. याचा अर्थ तो योग्य त्याचा नाही. ये सब चेक किया जाता है. आणि सगळं चेक करायचं. चर्च चलाने के लिए देने वाले किसी नए को तुरंत चर्च चलाने को नहीं देते. आणि चर्च मग चालवणाऱ्या नवीन व्यक्तीला लगेच चर्च चालवण्यासाठी लगेच चर्च पैसे कैसा देतात. चलाना, आणि चर्च कसं मेढों को चालवणार, कैसे चलाना, कसं मेंढरांना चालवणार. ये उस नए व्यक्ति ने जो उम्र से बड़े हैं और चर्च चला रहे हैं इतने साल से, उसके अंडर रहकर सीखना. आणि हे त्या नवीन व्यक्तीने काय करायचं, त्याच्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत किंवा जे एवढ्या वर्षांपासून चर्च चालवत आहेत त्यांच्याकडनं त्यांनी ते शिकलं पाहिजे कि कैसे चलाते हैं ये पास्टर, की कसं चालवतात हे पास्टर, कैसे बोलती है, आणि कैसा कसं बोलता है, कसं कैसा बोलायचं वचन सिखाता है, आणि कसं वचन शिकवतो. ये अंडर रहकर सीखना है. आणि आनंदित राहून शिकायचंय. हाँ मुझे पास्टर बनाया, मैं पास्टर हूँ, मैं सेवा की हूँ. हाँ लेकिन ठीक है, लेकिन अंडर है कि नहीं, अंडर अंदर ये होना है आधुनिकता. आणि मी पास्टर आहे, मी सेवक आहे, पण तू आनंदित आहेस का, ये इम्पोर्टेंट है. हे महत्वाचं आहे. क्योंकि चर्च कुछ मालूम ही नहीं है, काही माहितीच नाहीये. सिर्फ बीएड लिया है, डिग्री लिया है, लेकिन सिखाने का कुछ मालूम नहीं है, और टीचर जाके क्लास में आके सिर्फ पढ़ के जाएगी तो बच्चों को कुछ समझेगा. आणि जर शिक्षकाला काही माहीतच नाही आणि जर तो येतोय वर्गामध्ये आणि शिकून असं जातोय तर मग काय त्याचा लाभ होईल का. वैसे ही उस टीचर को क्या करना पड़ता है, और अंदर उसके से जो बड़ी टीचर है उसके अंदर रहना पड़ता है. म्हणून त्या शिक्षकाला काय करावं लागतं, त्याच्यावरती जे मोठा शिक्षक आहे त्याच्या आनंदी राहावं लागतं. वकील ले लो, वकील घ्या डायरेक्ट प्रैक्टिस करने के लिए जाता नहीं क्या, आणि डायरेक्ट प्रॅक्टिस करायला जातो का, नहीं जाता. नाही जात. उससे जो बड़े वकील हैं त्याच्यापेक्षा जे मोठे वकील आहेत उनके अंडर वो रहते हैं. त्यांच्या आधीनतेत ते वो राहतात. बड़े वकील बोलेगा सब टाइपिंग कर, ये कर, वो कर, मैं जाके सिर्फ
उधर खड़ा रहेगा. आणि मोठा वकील म्हणे तू टायपिंग कर, हे कर, ते कर, मी फक्त जाऊन इकडे उभा राहील आणि और बोलेन. तो ऐसा म्हणत नाही, मैं भी वकील हूँ, मैं खड़ा रहूंगा ना, मैंने सब कुछ लिस्ट बनाया, मैं कैसे बोलने को लिखा है, मैं भी खड़ा रहता हूँ. आणि तो असं नाही म्हणत की सगळं काही मी केलेलं आहे, मी दिलेलं आहे, मी तिकडे जाऊन बोलतो ना, मला बोलायला द्या. वो बड़ा वकील बोलेगा गेट आउट. मोठा वकील म्हणे निघून जा. ढूंढ दे. सर्टिफिकेट लगता है ना, हाँ बाबा कि ये अंडर इतने बड़े वकील के अंडर काम किया है. आणि सर्टिफिकेट द्यावं लागतं की ह्याने खरंच एवढ्या मोठ्या वकिलाच्या हाताखाली काम केलं आहे. लिख के देगा बैड. आणि लिहून दिलेलं आहे बॅड. डॉक्टर ले लो. डॉक्टर घ्या. डॉक्टर भी जब डॉक्टर हो जाता है, डॉक्टर जेव्हा डॉक्टर होतो, मतलब एक आदमी जब डॉक्टर होता है, डॉक्टर नहीं होता है, जब एक आदमी डॉक्टर बन जाता है, आणि एक माणूस जेव्हा डॉक्टर बनतो उसको अंडर बड़े डॉक्टर के अंडर रखते हैं. त्याला मोठ्या डॉक्टरांच्या अधीन ते ठेवतात. हाँ, वो क्या कर रहा है मालूम है आपको? तो काय करतो माझं तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिखता है, डॉक्टर चेक करता है, बोलता है लिख एक हम देख लेते हैं, ये जरा लिखो, बोल रहे हैं ये गोली लिख, ये गोली लिख, ये गोली लिख. ये जरा Hans is 18 more. और ना हाजी करता है. जो अंडर देते हैं ना, वो बड़ों के अंडर हाजी करते हैं. वकील लोग को देखो, वो अपने हाथ ऊपर, हाथ उनके हाथ के नीचे कोई लोग झुके हुए रहते हैं. आणि जे वकील असतात ते जे त्यांच्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांची हाजी करत असतात. क्यों? क्योंकि ये बड़ा वकील बोलेगा, जज के या कोर्ट में बोलेगा, ये मेरे अंडर का बराबर नहीं है, इसका कोई केस मत दो. कारण मोठा वकील जर कोर्टमध्ये बोलला की हा माझा अधीन नाही, याची कोणतीही केस तुम्ही घेऊ नका. मालूम हुआ? जब कोई वकील को जेव्हा कोणत्या वकिलाला कोर्ट में केस लीड करना है, चलाना है, कोर्टमध्ये केस लीड करायचे किंवा चालवायचं आहे जज उसको पहचानना चाहिए. आणि जजने त्याला ओळखलं जब पाहिजे. बड़ा वकील बोलता है, जेव्हा मोठा वकील बोलतो क्या बोलता है? काय बोलतो ये तुम आज जो ये कोर्ट में जाके तुम खड़ा रहना. आणि आज तू या कोर्टामध्ये जाऊन उभा राहा. फिर बोलता माय Yes, my lord. Yes, my येस माय लॉर्ड, मी ह्या वकिलाच्या तर्फे मी आज त्याचं प्रतिनिधित्व करत आहे. येस माय लॉर्ड, यहाँ वकीलाच्या इस वकील की तरफ से मैं अभी वकालत करूँगा. मी केस लढत आहे. ये मैं केस आज लड़ रहा हूँ सर येऊ शकले नाही और आज मेरे सर नहीं आ पाए, म्हणून मी ही केस लढत आहे. इसलिए ये मैं केस लड़ तेव्हा रहा तो हूँ. जज ह्या वकिलाला ओळखतो. तब वो जज इस वकील को पहचानता है. नाही तर म्हणजे काय, आताचा झालेला वकील आहे, गेट आउट. नहीं तो बोलेगा अभी का वो वकील है, अभी जज बोलतो. जज बोलता है. म्हणून वकिलांना काही काळ मोठ्या वकिलांच्या हाताखाली राहतात. और वकील को कुछ समय के लिए, कुछ काल के लिए क्या करना पड़ता है, बड़े वकील की अधीनता में रहना पड़ता है. मग तसंच पास्टरांचं पण आहे, तो वैसे ही पास्टरों का भी है, चरवाहांचं पण आहे. चरवाहों का भी है. चरवाहा जर तुम्हाला बनायचं असेल और अगर आपको चरवाहा बनना है तर काय करावं लागतं? तो क्या करना पड़ता है, आपल्या जो वरती पास्टर आहे, चरवा आहे, त्यांच्या अंडर राहावं लागतं. और हमारे ऊपर रखे हुए जो बड़े चरवाहे हैं उनकी अधीनता में रहना ते पड़ता जे है. शिकवतात, वो जो सिखाते त्यांना हैं अनुभव आहे, और उनको अनुभव है, मग तसंच ऐकायचं, तो वही उनको तसंच करना है, करायचं. वैसे ही करना है. माहिती पडलं? मुलगा आपल्या बापाच्या अधीन राहून लग्न करतो आणि बघतो, अरे माझ्या वडिलांनी माझ्या आईला, माझ्या बहिणींना चांगलं सांभाळलं. और बेटा अपने पिता की अधीनता में रहकर भी वो शादी करता है, फिर देखता है मेरे पिता ने अपनी पत्नी को, अपने बच्चों को बहुत अच्छे तरीके से संभाला, तेव्हा तो एक चांगला मेंढपाळ बनतो. तब वो एक अच्छा चरवाहा बनता है. कळालं? म्हणजे अंडर राहणं, अधीन राहणंही गरजेचं आहे. और अधीनता में रहना ये बहुत जरूरी है. तुम्ही जर कुणाच्या अधीन नाही राहिला किंवा जोशवा समजा पुढे जाऊन चर्च चालतो, त्याला पहिलं माझ्या अंडर राहावं लागणार. और जो समझो आगे जाके चर्च चलाने वाला है तो उसको पहले मेरे लिए अधीनता में रहना पड़ेगा और उसको 10 चर्च ढूंढने दो. पण शेवटी त्या 10 चर्च पास्टरांनी जे शिकवले ते इथं नाही चालणार. पर जो 10 पास्टरों ने उसको सिखाया वो यहाँ पर नहीं चलेगा. नाही चालणार. का? नहीं चलेगा. क्यों? ते पण तो पास्टर आहेत. वो भी तो पास्टर है. हा, एक तो पहिला पॉईंट, जोशवा नवीन आहे, त्याला एवढं ज्ञान नाही. एक जोशवा नया है, उसको इतना ज्ञान नहीं. दूसरा त्याचे पास्टर मी आहे, पण तू दुसऱ्या पास्टरांनी काउन्सिलिंग केलं किंवा लीड केलं, असं तू तुझं चर्च चालव, असं तू चालव, तर तो त्यांचा ऐकून इथं जर चर्च चालवायला गेला तर का सक्सेस होणार नाही. और अगर दूसरे पास्टरों को सुनकर यहाँ पर चर्च चलाने के लिए उसने लिया तो फिर लोग उसको क्यों नहीं सुनेंगे. व्हेरी गुड. ती जे पास्टर आहे वो जो पास्टर ते है वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करतात. वो अलग अलग जगह पर काम कर रहे हैं तिकडची मेंटॅलिटी आणि तुमची मेंटॅलिटी डिफरंट आहे. और उनकी मानसिकता और आपकी मानसिकता अलग है. ते एज्युकेटेड आहे, और वो एजुकेटेड है, रिच आहे, वो
अमीर हैं। त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यामध्ये उठण्यात बसण्यात बोलण्यात ते एकदम वेगळं वातावरण आहे. और उनके उठने बैठने बोलने में बहुत अलग वातावरण आणि है। तुम्ही एक साधारण मेंढर आहात, और आप एक साधारण भेड़ हैं, तर तुमच्याशी कसं वागलं पाहिजे तो आपके साथ कैसा बर्ताव हे करना त्यांना चाहिए शिकून घेतलं पाहिजे. और ये उसको सीखना चाहिए। प्रीचिंग कसं केलं पाहिजे प्रीचिंग कैसे करना त्याने चाहिए शिकून घेतलं पाहिजे. ये उसे सीख कर लेना चाहिए। चर्च कारण तुम्हाला जास्त मी ओळखते, और मैं आपको ज्यादा पहचानती हूँ, ते पास्टर तुम्हाला नाही ओळखत, वो पास्टर आपको नहीं पहचानते हैं, कारण तू त्यांच्या मेंढरांना नाही चालणार. क्योंकि वो उनकी भेड़ों को नहीं चलाने वाला है। जोशुआ इकडच्या मेंढरांना चालणार. और जो यहाँ की भेड़ों को चलाने वाला है, इकडची मेंढरांना मी ओळखते, और यहाँ की भेड़ों को मैं पहचानती हूँ। म्हणून माझ्याकडून त्यांनी शिकून घेतलं पाहिजे मी तुम्हाला कशी लीड करते. और मुझसे उसे सीखना चाहिए कि मैं आपको कैसे लीड करती हूँ। इकडं पुरुष जास्त काम करतात. और वहाँ पुरुष ज्यादा काम करते हैं, आपल्या मंडळीतले पुरुष काम करतील का? और हमारे कलीसिया के पुरुष काम करेंगे क्या? मी स्पष्ट बोलते, और स्पष्टता से किती बोलिए। तरुण असो किती असो ते त्यांना कामाला जाणं गरजेचं. और क्यों कितनी भी जवानों में होने तो कैसे भी होने उनको काम पर जाना है। बरोबर. आज ज्या बायका इथे सेवा करतात आज जो स्त्रियाँ यहाँ पर सेवा करती है कधी पण येतात, वो कभी भी आते हैं, त्यांच्या कुवतीनुसार त्यांच्या टायमानुसार पण येतात आणि करून जातात. और उनकी कुवत के अनुसार टाइम के अनुसार वो लोग आते हैं और करके जाते हैं। हर शनिवारी पुरुष येतील का सेवेला? हर शनिवार को पुरुष आएंगे क्या सेवा के लिए? येतील आएंगे? नाही येणार. नहीं आएंगे। ज्यांना रविवारी पण काम आहे जिनको संडे के दिन भी काम ते है प्रार्थना संपल्यावर निघून जाते. वो प्रार्थना होने के बाद चले जाएंगे। ते संडे स्कूलला मुलांना घेतील का जोशुआबरोबर? और वो संडे स्कूल को बच्चों के साथ लेंगे क्या? रहेगी क्या जोशुआ के साथ? पण बायका आणतात. पर स्त्रियाँ रुकती हैं। तुम्हाला हे मी काय त्याला तानाबिना काही मारत नाही किंवा तुम्हाला पण नाही, हे मी ज्ञान देते की मेंढपाळाने कसं असलं पाहिजे. और ये मैं उसको ताना नहीं मार रही, मैं आपको ज्ञान दे रही हूँ कि चरवाहे ने कैसा होना चाहिए। हे शिक्षण आहे. और ये शिक्षण त्याला है। जरी आवडत ना आवडत पण माझं हे शिकवणं आता निघालाय मेंढपाळाचा विषय, तर मला शिकवणं गरजेचं आहे. और उसको अच्छा लगे या फिर नहीं लगे, पर ये विषय निकला है तो मुझे सिखाना तो जरूरी है। जोपर्यंत माझ्या आधी होत नाही तो सक्सेस होणार नाही, और जब तक वो मेरी आधीनता में नहीं होगा तब तक उसको यश नहीं मिलेगा, कारण तो अभिमानी होईल, क्योंकि वो अभिमानी हो तो जाएगा पडेल. और वो गिर जाएगा। असं बायबल सांगतात. मी नाही बोलत, पहले बताती है, मैं नहीं मी बोलती काही भविष्यवाणी नाही केली. और मैंने कुछ भविष्यवाणी नहीं की। तिथे काय लिहिलंय? वहाँ पर तो क्या जर नवीन असेल अगर वो नया होगा तर काय होईल? तो क्या होगा? गर्विष्ठ होईल, वो उसको अहंकार आ जाएगा आणि गर्व झाला की त्याच्या पाठोपाठ पतन येतेच, पतन येतं म्हणजे खाली पडणं आहेच. और नीचे गिरना नहीं। तुम्हाला कळालं? आता ही जे सेवक आहेत ये जो सेवक है कधी कधी मी तुमच्यातल्या कुणाची काही समस्या माझ्यापर्यंत आणतात. और कभी कभी आपके लोगों की कुछ समस्याएं मेरे पास आती हैं। ते का आणतात? वो क्यों लाते हैं? कारण त्यांना कधी कधी कळत नाही काय करावं. क्योंकि उनको कभी कभी समझ में नहीं आता क्या हा करना। माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. और ये मेरे इतने सालों का अनुभव मी है। त्यांना सांगते रागवू नका, फिर मैं आपको बता रही हूँ, काही उलट बोलू नका, कुछ उल्टा मत बोलो, शांत रहा, शांत रहो, आत्मनाश होईल. आत्मनाश हो जाएगा। हे मी बोलते. और ये मैं बोलूँ, तुम्ही तुमचं चांगलं वागा, आप अपना अच्छे से बर्ताव करो। सेवक आहे तुम्ही असं राहा. अब तुम सेवक हो तो नहीं सेवक हो। काही काही लोक कंप्लेंट देतात कुछ माझ्याकडे. कुछ लोग मेरे पास कंप्लेंट लाते तर मी हैं सहन करते, म्हणजे जाऊन द्यावं, चुकलं आमच्या सेवकांकडून झालं, मी क्षमा मागते. और मैं सही लेकर बोलती जाने तो हमारे सेवक से गलती हो, मैं क्षमा मांगती हूँ। तर त्या गोष्टी ज्या असतात त्या कसं अनुभवाने माणूस, मला तर कसे अनुभव झाले एवढे मी तुमच्या वर्षांमध्ये राहून मंडळी चालून मला आता एक्सपिरियन्स आहे. और इतने सालों से मैं आपके साथ रही हुई, इतने सालों से मैं कलीसिया चला चला कर मुझे अभी अनुभव हो चुका है। बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्याशी शेअर करते. और बहुत सारी बातों को मैं उनके साथ शेयर करती हूँ। आचार्य सांगायचे असं असं आहे, और अंकुर को बताते हैं कि वो ऐसा ऐसा है, यांच्या घरात असं झालंय, इनके घर में ते ऐसा मला हुआ। मार्गदर्शन करतात. तो वो मुझे मार्गदर्शन करते हैं। असं 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 असं. म्हणजे तुम्हाला कळालं, कारण माझ्यापेक्षाही जास्त ते अनुभवी आहे. क्योंकि मुझसे भी ज्यादा वो अनुभवी है त्यांना माणसांची फरक आहे. और उनको मनुष्य का फर्क मग है। मी त्यांना विचारते, फिर मैं उनको पूछती हूँ, तुम्हाला कळालं? आधीनता आपको समझ में नहीं आते क्या? इव्हन तुमच्या घरात मी प्रेयर सुद्धा जी ठेवते ना ती त्यांच्याकडून परमिशन घेते. और आपके घर में मैं प्रार्थना भी रखती हूँ ना, उनसे परमिशन देती मी हूँ। जरा तुम्हाला म्हणते ना, ठीक आहे सोमवारी तुम्हाला प्रार्थना पाहिजे ना, ठीक आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते, मी त्यांच्याशी बोलते आणि मग तुम्हाला कन्फर्म सांगते. और मैं आपको बोलती हूँ ना कि सोमवार को आपके घर में आपको प्रार्थना चाहिए तो ठीक है, थोड़े समय के बाद मैं आपको फोन करती हूँ, इनको पूछती हूँ, बाद में आपको बताती मी हूँ। डायरेक्ट हा पण बोलू शकते ना. और डायरेक्ट यहाँ भी बोल सकती मी काय हूँ। म्हणते त्यांना विचार और मैं क्या कहती हूँ, मैं उनको मुलाला पूछती विचार हूँ। अच्छा आप उनके घर में प्रेयर बहुत दिन से मांगा है, तो मंडे ही है, इधर ही है मानने में, जाओ क्या? अब देखो अश्विनी दाई के घर में प्रार्थना है, उनको बहुत सोमवार से चाहिए, तो फिर मैं जाऊँ क्या? तर मग मी बोलले, जान दे जा दे ना, तू तर जा करा. मतलब जाऊँ दे, जाऊँ नहीं। मी मालूम पडा ह्याला नंतर आधी
आधुनिकता. और इसको कहते हैं आधुनिकता. हे एक चर्च चालवणं पालकांमध्ये आधुनिकता असणं गरजेचं आहे. और चर्च चलाने के लिए पास्टर जो चरवाहे के अंदर आधुनिकता होनी चाहिए. किती इवन मी तुम्हाला सांगते लोक किती किंवा माझ्यापेक्षा किती मोठे टॅलेंटेड समजा बेनीहित सुद्धा तिथे प्रीचिंगला आला और बेनिन पास्टर भी अगर यहाँ पर प्रीचिंग के लिए आया त्याला माझा अंडरच राहावं लागणार. और उसको मेरी आधुनिकता में ही रहना पड़ेगा. क्यों बोलो? हा कारण हे चर्चचा लीडर ॲज अ पास्टर म्हणून मला नियुक्त केलं. और चर्च का लीडर एज अ पास्टर बोलकर मुझे दिया गया है. तो मला म्हणेल वो मुझे बोलेगा मनीषा हाऊ मच यू आर गिविंग मी द टाइम. तू मला किती वेळ घेतेस प्रीचिंगला. आणि तुम्हाला प्रीचिंग साठी टेक 2 hours नो प्रॉब्लेम. and people are very nice to hear your voice. तू 2 तास घे. ही खूप चांगली माणसे ते कंटाळणार नाही 2 तास तुम्ही प्रीचिंग केलं. बरोबर आहे. कारण आय नो यू म्हणजे मी तुम्हाला ओळखते. और मैं आपको पहचानती हूँ. जरी 1:30 2 वाजले और 1:30 का 2 बज गए हैं. तर फक्त 2-3च माणसं चर्चमध्ये असे आहेत जी कुरकुरतात. बाकी सगळे नाही कुरकुरत. और 2-3 मनुष्य ऐसे हैं जो कुड़कुड़ाते हैं, पर चर्च के बाकी के लोग कुड़कुड़ाते नहीं हैं. 2-3 माणसांमुळे तुमच्या नावाला मी काळीमा फसवू शकत और नाही. 2-3 लोगों के लिए मैं आपके मुंह पर काला नाही ठेवू शकत. काला नाही कर सकते ना आपका. तुझं पण काळा नाही करू शकत. आणि एखादा बेनिहिन आलाय और बेनिन पास्टर आए हैं इकडे यहाँ पर. मग तर बाबा अनॉइंटेड मीटिंग आहे. तो एक अनॉइंटेड पास्टर आहे. आणि ते एक अभिषेक पास्टर पण आहे. तरी सुद्धा ते माझ्या मर्जीच्या शिवाय काय नाही. आता साधे दादा येतात ते मला विचारतात. और दादा ने फिर भी वो मुझे पूछते हैं. स्वतःच्या मर्जीने येतात का आता प्रीचिंगची वेळ आहे असे स्वतःहून कधी आलेत का. और उनकी मदद से कभी वो आते हैं कि अभी प्रीचिंग का समय चला मैं आता हूँ. आतमध्ये सुद्धा ते मला विचारतात. और अंदर भी वो मुझे पूछते हैं कितना टाइम प्रीच करू. आणि किती वेळ मी प्रीचिंग करू. एवढे मोठे आहे ते माझ्यापेक्षा. और इतने बड़े हो माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे त्यांना. और मुझसे भी ज़्यादा अनुभव है उनको. ते कधी मला मला प्रीचिंगला बोलवलं आहे म्हणून स्वतःची मर्जी कधी नाही चालवत. और कभी अपनी मर्जी नहीं चलाते कि उन्होंने मुझे प्रीचिंग के लिए बुलाया है. ह्याला म्हणतात आधुनिकता. इसको कहते हैं आधुनिकता. मला कळा हे लक्षात ठेवा. और ये याद रखना. म्हणून पालकांमध्ये पास्टरांमध्ये मेंढपाळांमध्ये आधुनिकता पाहिजे. और पास्टरों में और चरवाहे में आधुनिकता होनी चाहिए. पुढे तसेच मंडळीच्या बाहेरील ख्रिस्तीतर लोकांचेही त्यांच्याविषयी चांगले मत असावे. एखादा मेंढपाळ जेव्हा देव निवडतो जब एक चरवाहा परमेश्वर चुनता है तो जो मसीह नहीं है वो लोग भी उस चरवाहे की तारीफ करना चाहिए. आणि जे ख्रिस्ती नाही आहे त्या लोकांनी पण काय केलं पाहिजे, त्या मेंढपाळाची तारीफ केली पाहिजे. वो पहचान वाला होना चाहिए. ऐसा नहीं होना चाहिए अरे ये चर्च का चलाने वाला ये आदमी प्रीचिंग क्या करता होगा. ऐसा आदमी हम लोग को धोखा देके जाता है. आणि या चर्चचा जो पास्टर आहे तो काय प्रीचिंग करत असेल असा हा माणूस आहे की आम्हाला धोका देऊन गेलाय. ऐसा नहीं बोलने वाला. आणि असं नाही बोललं पाहिजे कि जहाँ अविश्वासी लोग भी उस चरवाहे की तारीफ करना चाहिए. आणि जे अविश्वासी लोकांनी पण काय केलं पाहिजे, मेंढपाळाची तारीफ केली पाहिजे. तुम्हारा चर्च है ना, आप लोग जिस चर्च में जाते हो बहुत अच्छा चर्च है. आणि तुम्ही जे चर्चमध्ये जाता ना ती मंडळी खूप चांगली वो आहे अच्छा चर्च है, अच्छा सिखाते हैं. आणि चांगलं चर्च आहे, चांगलं शिकवतात. इस रीति से तारीफ करनी चाहिए. आणि अशा रीतीने तारीफ केली पाहिजे. अविश्वासियों के अंदर भी वो सुनाम होना चाहिए. अच्छा नाम उसका होना चाहिए. आणि अविश्वासी लोकांमध्ये पण त्याचं चांगलं नाव असतं पाहिजे. म्हणजे सैतानाला त्याच्यावर अनेक आरोप करून आपल्या पाशात पकडता येणार नाही. इसीलिए शैतान ने कुछ उसके ऊपर झूठे इल्जाम या सच्चे इल्जाम लगाकर अपने वश में रखे. ऐसा नहीं होना चाहिए. इसलिए चरवाहा बोला ना आणि मेंढपाळ बोललं ना तो उसने कैसा होना चाहिए. तो कसा असला पाहिजे, चर्च में, अपने घर में और अविश्वासियों में फेथफुल होना चाहिए. चर्चमध्ये आपल्या घरामध्ये आणि अविश्वासी लोकांमध्ये विश्वसनीय असला पाहिजे. मालूम हुआ चरवाहा कैसा होना चाहिए. माहिती झालं मेंढपाळ कसा असला पाहिजे. 8 से लेकर 13 तक हम पढ़ लेंगे. आणि 8 ते 13 पर्यंत आपण वाचू. शॉर्ट में बताएंगे उसके बारे में. शॉर्टमध्ये त्याच्यामध्ये कि तुम्हाला सेवक सांगू. कैसे होने चाहिए. सेवक कसे असते अभी पाहिजे. इतना तक आए नहीं तो पास्टर के ऊपर आए तो सेवक भी सीख लेंगे. आणि इकडे पास्टरांमध्ये आले तर सेवकांमध्ये पण शिकू. आप सब सेवक हो ना. तुम्ही सगळे सेवक आहात ना. उनकी सेवा करते हो. देवाची सेवा अपना करता जीवन यीशु को दिया है. आणि आपलं जीवन येशूला दिलं आप कैसे हो. तर तुम्ही कसे असले पाहिजे. मंडळीचे सेवक देखील पालकांसारखे चांगले व स्त्री कुणासारखे तुमचा पालक कसा आहे तसं तुम्ही असलं पाहिजे. और आपका पास्टर कैसे है उसके अनुसार आपका पास्टर अच्छा है तुमचं तो ये तुम्हारा अच्छे पास्टर के समान तुम भी अच्छे होने चाहिए. आणि तुमच्या चांगल्या पालकांसारखं तुम्ही पण चांगलं असलं ऐसा पाहिजे. नहीं बोलना चाहिए. असं नाही बोललं पाहिजे. हाँ सेवक है बाबा, काय पास्टर सेवक आहे बहुत अच्छा है, पास्टर एवढा चांगला आहे लेकिन सेवक देखो कैसा. पण सेवक बघा कसे. ऐसा नहीं बोलना चाहिए. असं नाही बोललं पाहिजे.
मालूम है आगे। व स्थिर वृत्तीचे असावेत. हाँ, स्थिर, उनकी जो वृत्ति यानी चाल चलन स्थिर वाली होनी चाहिए। ते फार मद्यपान करणारे दारू पीने वाले नहीं होने चाहिए। व अप्रामाणिकपणे मिळणाऱ्या पैशाच्या पाठीमागे लागणारे नसावे. लोग भी पैसा 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 करने वाले या फंसाने वाले नहीं होने चाहिए। त्यांच्या विश्वासाचा गुप्त उगम जो ख्रिस्त त्याला कळकळीने व संपूर्ण अंतःकरणाने अनुसरणारे ते असावे. हाँ, यीशु मसीह पर विश्वास रखकर यीशु को पकड़कर चलने वाले और अपने शुद्ध विवेक ये विचार जो है ना ये अच्छा रखने वाले। सेवक म्हणून त्यांची नेमणूक करण्यापूर्वी त्यांचे चारित्र्य व कार्यक्षमता यांची परीक्षा करण्यासाठी त्यांना मंडळीत इतर कामे द्यावी. हाँ, क्या लिखा है? सेवकों को चुनने से पहले उनकी परीक्षा करो आणि सेवकांना निवडण्याच्या अगोदर त्यांची परीक्षा उनको करा, चेक करो, त्यांना चेक करा, उनको चर्च के अलग अलग काम दो, त्यांना चर्चचे वेगवेगळी कामं द्या देखिए वो कैसा काम करते हैं। आणि बघू तरी कशी काम अगर करतात. उनको सुबह 10 से लेकर 5 बजे तक बैठना है, काम करना है, सैटरडे को बीच में ही जा रहे 2 बजे घर पे बाय। आणि जर त्यांना सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करायचं पण ते मध्ये सोडून जाते 2 वाजता पाय जायला. हाँ, तो भी समझ जाएगा इसको ये पूरा काम नहीं करेगा, इसके ऊपर पूरा काम नहीं डाल सकते। मग समजून द्यायचं की याच्यावरती पूर्ण काम टाकू नाही शकत. जो कभी कभी आते कभी कभी नहीं आते, जे कधी कधी येतात कधी कधी नाही ये येत. समझ जाएगा इस पर भी भरोसा नहीं कर सकते क्योंकि ये कभी भी टाक दीजिएगा। आणि समजून नाही शकत की बाबा कधी मला धोका येऊ शकतो. हाँ, ये मैं आपको बता रही हूँ हम लोग कैसे अनुमान लगाते हैं। आणि आम्ही कसं अनुमान लावतो तुम्हाला सांगते. यही बात मैं आपको बता रही हूँ। तो कोई कोई अपनी सहूलियत के अनुसार लेट आते हैं। आणि कोणी कोणी आपल्या सवलतीनुसार उशिरा येतो हाँ, फिर आके ऐसे बैठते हैं आणि येऊन फक्त बसतात बड़बड़ते आणि बडबड उसका करतात. निकाल उसका निकाल उधर ही बैठे। एक वस्तु लेके बैठे कांदा, वो कांदा उसका सुबह से लेके वो शाम तक खत्म नहीं हुआ। आणि एक वस्तू घेऊन बसतात. कांदा तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा कांदा कापून चालू हुई है। आणि बडबड त्यांची चालूच आहे. हाँ, फिर बोलेंगे देखा मेरे को काम ही नहीं दूसरा देते। आणि बोलतात कुठे मग बघितलं मला कामच देत नाही ते लोक तो दुसरं. ऐसा बोलने के बाद भी ऐसा कुड़कुड़ाते हैं मगर इस पर भरोसा नहीं करते। आणि असं बोलायचं पण कुरकुर करतात म्हणजे याच्यावर विश्वास आगे नाही ऐसे ठेवत. कुछ लोग बैठे काही लोक अशी येऊन बसते आप बताएंगे क्या? आणि आता काम सांगतील. क्या ऐसे काम नहीं बोला आणि काम नाही सांगितलं. बैठने के लिए आए क्या? मग काय बसायला आलं. अरे बाबा खुद काम दिखता है सामने, कोतंबीर पड़ी है, ये पड़ा है, वो पड़ा है, ऊपर का प्रेयर हॉल पड़ा है, नीचे का ये बाहर झाड़ू है, कितना सारा पत्ता गिरा है, उठा के वो जो काम दिखता है कर लेने का ना। आणि समोर जेवढी कामं पडलेली जी तुम्हाला दिसते ती तुम्ही करून घ्यायचं. क्या मेरे को कोई काम देता ही नहीं। देखो मैं खड़ी थी फिर भी मेरे को कोई काम दिया नहीं। आणि मी उभी होती तरी सुद्धा मला कोणी काम दिलं अरे नाही. बाबा पूछेगा तो काम देंगे कैसे? आणि विचारलं नाही ना काम देणार कसं. आपको समझा? इसी से हम अनुमान लगाते हैं, इसलिए यहाँ लिखा है उनको चेक करो, इसलिए सेवकों को चेक करो। म्हणून दिलेले आहे की सेवकांना चेक करा. ज्यादा कुड़कुड़ाते हैं, ज्यादा लोड नहीं देते। जास्त कुरकुर करतात जास्त भार नाही देत. या परीक्षेत ते चांगल्या रीतीने उतरले तरच त्यांना सेवक म्हणून निवडावे. हाँ, जब ते चांगले निकले, अच्छा चुना, अच्छा काम कर रहे, फेथफुल है, सही रीति से कर रहे, तो फिर उनको बोलो बाबा हाँ ये सेवक है। आगे त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी देखील आदरास पात्र असाव्या. हाँ, औरतें भी कैसी होनी चाहिए? एकदम आदरणीय, गंभीर, अच्छी रीति से होनी चाहिए। त्या निंदा नालस्ती करणाऱ्या नसाव्यात. हाँ, निंदा नालस्ती करने वाले नहीं, इसकी निंदा उसकी निंदा, ये इसने ऐसा किया, इसने ऐसा किया, वैसी वो वैसी वैसा। अरे जो मालूम ना आपको वो कुत्ते का बच्चा नीचे गिरा था, कुत्ते की निंदा। लोग अभी कुत्ते का बर्थडे मनाते हैं, लोक आता कुत्र्यांचा वाढदिवस साजरा तो करतात. फिर कुत्ते की निंदा क्यों नहीं चालू करेंगे? मग कुत्र्यांची निंदा करायला चालू उसका करतात. कुत्ता आया मेरे गोद में आके सू करके गया। तिचा कुत्रा आला आणि माझ्या मांडीवरती बसून तो सू करून गेला. इस रीति से हम क्या करेंगे? आगे जाके कुत्तों को भी निंदा होना चालू करेंगे। आणि पुढे जाऊन कुत्र्यांची पण निंदा करणं चालू होईल. इसीलिए निंदा न करने वाले आणि निंदा न करणारे ऐसे होने चाहिए तर त्या नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असावे. और सचेत होनी चाहिए, कौन क्या बोलना चाहिए, कैसे बोलना चाहिए, और विश्वसनीय होनी चाहिए। सेवक एक पत्नी असावे व सेवक कैसे होने चाहिए? एक पत्नी होनी चाहिए। वो अभी यहाँ पर भी हम पुरुष के बारे में लेते हैं। आणि इथे आपण पुरुषांबद्दल तो पाहतो. पुरुष कैसा होना चाहिए? पुरुष असायचा पाहिजे एक पत्नी, एक पत्नी. चालू नहीं होना चाहिए। चालू नाही असं आज पाहिजे. इधर इसको लाइन, आज याच्यावरती लाईन तो दूसरे दिन इसको लाइन, आणि दुसऱ्या दिवशी तिला लाईन, तीसरे दिन इसको लाइन, तिसऱ्या दिवशी हिला लाईन. चौथे दिन बड़ी बड़ी बात है। आई जने लाइन का नहीं होना आणि लाईन मारणार नाही असं पाहिजे. मालूम बात? अरे इससे ट्रांसफर ये नहीं भाव डाली चलो इसको भाव डालो, आणि ये भी भाव नहीं डाली
चलेगा, शादीशुदा भी चलेगी। आणि मी भाऊ नाही टाकत तिला भाऊ टाकू, ही नाही भाऊ टाकत तर मग जाऊ दे, जे लग्न झाले तिला ती भाऊ टाकते तिला भाऊ टाकू. नहीं, जो कुछ है अपनी वाइफ, एक ही वाइफ, ओनली वन। आणि जे काही आहे तर त्याला फक्त एकच पत्नी असते मैं पाहिजे. बताती हूँ, एक गॉड, एक परमेश्वर, एक देव, एक प्रभु, एक देव प्रभू, एक पवित्र आत्मा, एक पवित्र आत्मा, बरोबर है? एक विश्वास, एक विश्वास, एक चर्च, एक चर्च, एक बपतिस्मा, एक बपतिस्मा, मग एकच लाईफ. तो एक ही जीवन साधन है. नवरा एकच, बायको पण एकच. पती भी एक ही और पत्नी भी एक ही. हाँ, एक ही होना चाहिए, आणि एकच असलं पाहिजे, दो तीन नहीं. दोन तीन नाही. मालूम हुआ? इसलिए प्रियो ये हमेशा याद रखें. आणि हे नेहमी लक्षात ठेवा. इसे बताती हूँ, एक प्रभु, एक परमेश्वर, एक परमेश्वर, एक प्रभु, एक प्रभु, एक आत्मा, एक आत्मा, एक विश्वास. एक विश्वास, ठीक है? विश्वास के बाद आता है एक चर्च, एक चर्च, एक बपतिस्मा, एक बपतिस्मा, उसके बाद एक लाइफ पार्टनर. त्याच्यानंतर एकच जीवन साधन. 7 सात, आराम करो. आराम कर, विश्रांती करा. मालूम हुआ? इसलिए प्रियो लाइफ पार्टनर कैसा भी हो वो एक ही होना चाहिए. हमारे जीवन में 4-5 नहीं आना चाहिए. आणि जीवनसाथी कसाही असू दे तो एकच असला पाहिजे, 4-5 नाही आले पाहिजे. नहीं तो फिर ऐसे ही हो. नाही तर मग असेच राहा. आगे. व त्यांची कुटुंबे सुखी व आज्ञाधारक असावे. उसकी कैसे देखो, त्यांची कुटुंबे सुखी, उनका लाइफ जो होता है घर में, फैमिली लाइफ अच्छा होना चाहिए, सुख से होना चाहिए. झगड़े वाला नहीं, इधर तू मैं चल रहा है. सेवकों के घरों में झगड़े चालू वैसे नहीं होना चाहिए. व आज्ञाधारक असावे. और आज्ञा पालन, आज्ञा धारण, सब कुछ आज्ञा पालन करने वाले होने चाहिए. सेवकों के विषय में भी ऐसा ही है. अभी आप लोग बोलोगे यहाँ पुरुष के विषय में बताया है, तो प्रियो हर कलीसिया में ना, हर कलीसिया अलग अलग टाइप की है. आणि प्रत्येक मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पण ती देवाची आहे. अलग अलग. लेकिन मैं आपको बताना चाहती हूँ कि यहाँ लेडीज सेवा चलती है और हमारे यहाँ फूड है, आणि इथे लेडीज सेवा चालते आणि आपल्या इथे फूड आहे, फूड सेक्शन है. फूड सेक्शन आहे. बराबर है. इसीलिए हमारे जो सारे काम होते हैं करने के, म्हणून आपली जी कामं असतात सगळी काही करण्याची, वो हर पुरुष नहीं आके कर सकता. आणि ते प्रत्येक पुरुष येऊन करू नाही कर शकत. सकता है क्या? करू शकतो का? पुरुष को भी साफ करके देगा. पुरुष कोणी भी साफ करून हर देईल. हर संडे को लगने वाला लहसुन साफ करके देगा. प्रत्येक वेळेला राहणार लसूण साफ करून देईल. तो मैंने ये सब करके देगा. तो म्हणेल मी सगळं काय करून दे, फिर मेरा काम छोड़ना पड़ेगा. मला काम माझं सोडावं लागेल. पुरुषों को हर काम करने को नहीं मिलेगा ना. कारण पुरुषांना प्रत्येक काम करायला नाही भेटणार. सही बात है. रही बात, पुरुष सेवा के लिए जाते हैं, आउटरीच के लिए जाते हैं, गाँव गाँव में जाते हैं. आणि राहिली गोष्ट पुरुष जेव्हा समाजात प्रचार करायला तो जातात, गाँव पुरुषों को सताया जाता है, मारा जाता है. तेव्हा पुरुषांना सदवण्यात येतात आणि मारण्यात येतात. लेकिन लेडीज रहती है तो लोग बड़े डिसेंसी में बात करते हैं. पण जेव्हा स्त्री असतात तेव्हा जे लोक आहेत ते एकदम डिसेन्सीमध्ये बोलतात. इसीलिए प्रभु जो कुछ करता है अच्छे के लिए करता है, ये हमेशा याद रखो. म्हणून देव जे काही करतो चांगल्यासाठी करतो हे नेहमी लक्षात अगर ठेवा. आगे जाके आज अनाउंस किया, सोचो मैंने अनाउंस किया, आणि पुढे जाऊन समजा मी अशी सूचना केली आज के बाद ये सेवा नहीं करेगा, आणि आजपासून स्त्रिया सेवा नाही करणार, कल से तुम सब पुरुष लोग आओ. आणि उद्यापासून तुम्ही सर्व पुरुष आहे. आप खुद मुझे बताओ कितने पुरुष ऐसे ये सेवा जो आप करते हैं, जो यहाँ सीवन में होते हैं, वो करने के लिए आएंगे. आणि मला सांगा की किती पुरुष येतील जे अशी सेवा जसे तुम्ही हर शनिवारी करता तशी करायला येतील. बोलो ना. हाँ? नहीं करना. स्टार्टिंगला काही लोक येतील, काही लोक येतील, पण त्यांचे काही असतील रेस्ट्रिक्शन्स असतील. शाळेचे लोक आहे ते अभी जजमेंट कितनी जिनसे उनके बारे में, एक एक के बारे में बोलेंगे तो आणि जर्जने किती सारी पुरुष आहेत त्यांच्या एकेकाबद्दल बोलत आहे. सबको धंधा है, किसी का काम है. सगळ्यांना धंदा आहे, काहीतरी काम आहे. करेंगे वो लोग. करते ती लोक. इधर जो सीवन इतना बड़ा रहता है, झाड़ू मारना है, तो मार पाएंगे. आणि शहर इतकं मोठे तिथे झाडू मारावं अरे आप लागतं. सिर्फ क्रिसमस का एक सेवा याद करो. आणि फक्त तुम्ही क्रिसमसची एक सेवा लक्षात घ्या. एक सेवा से एक सेवा फक्त जो क्रिसमस की होती है, जी क्रिसमसची होते. वो सारा बर्तन घसने पे लोगों का कितना आर्ग्यूमेंट होता है वो हमको मालूम है. आणि भांडी घासल्यावरती त्यांचं किती वादविवाद होते फक्त आम्हाला माहिती आहे. मेरा कपड़ा खराब हो जाएगा, तू क्यों बैठा, उसने नहीं काम किया, मैं क्यों करूँ. ये पुरुषों का मैं बता रही हूँ. आणि आमचे कपडे खराब होते तो काम नाही करतो मी कशाला करू हे पुरुषांचं सांग. हमारा 2 साल से क्रिसमस घर में है, यानी सीवन में है. आणि 2 वर्षापासून जो क्रिसमस आहे तो चर्चमध्ये होता. बाकी इतना क्रिसमस तो बाहर ही हुआ ना. बाकी एवढे क्रिसमस तर बाहेरच झाले ना. साल में एक ही दिन उनको मिलता है जिस दिन पुरुषों की सेवा होती है, आणि वर्षाची एकच त्यांना सेवा भेटते जे क्रिसमसमध्ये त्यांची सेवा होते. है ना. वो सेवा करते हैं.
ते सेवा करतात. कितने लोग तो पहले निकल जाते हैं, अभी बर्तन घसना पड़ेगा। आणि किती लोक तर पहिलेच निघून जातात की आता भांडी घासावी लागतील हल्का हल्का काम करना चाहिए आणि हलकं हलकं काम करायला त्यांना आवडेल. ऐसा है। लेकिन भारी काम करने के लिए वो तैयार नहीं। कोई कोई लोग विश्वसनीयता से पानी पे खड़े तो एंडिंग तक पानी पे खड़े रहते, खाना बांटने की सेवा में कुछ कुछ लोग बराबर से करते, बाकी के लोग सिर्फ देखते रहते। आणि काही लोक विश्वास नाही राहतात पण काही लोक फक्त बघतच राहतात. मैं दोष नहीं लगाया, मी दोष नाही लावत ये मैंने अनुभव लिया है। आणि हा मी अनुभव घेतलाय. हर चर्च में वैसे नहीं, वहाँ पर जेंट्स लोग अभी उधर खाना नहीं होता है, आणि प्रत्येक चर्चमध्ये तसं नाही कारण तिकडे जेवण नसतं, खाने का सेक्शन नहीं है ना, जेवणाचं सेक्शन नाही आहे. इसलिए उधर बहुत तकलीफ से उनको गुजरना नहीं पड़ता। म्हणून त्या त्रासाचं त्यांना जावं नाही लागत. इसलिए मैंने कहा हर कलीसिया के रूल्स अलग अलग होते हैं। म्हणून मी म्हटलं प्रत्येक मंडळीचे नियम वेगवेगळे असतात. अभी आप कलीसिया में दूसरे कलीसिया में जाओगे तो वहाँ जेंट्स लोग सारे गिटार ऑर्गन ड्रम हम गिटार ड्रम जो फायर के लिए जेंट्स खड़े हैं, क्योंकि वो बच्चे जो वहाँ के जो जवान हैं वो उत्साहित है, वो लोग बहुत सीखे हैं इंस्ट्रूमेंट। आणि प्रत्येक चर्चमध्ये जर वेगवेगळ्या चर्चमध्ये जर तुम्ही गेला तर तिथे जी पुरुष आहेत ती गिटार वाजवतात किंवा कॉलेजसाठी उभी असतात, पण ती लोक जे तरुण आहेत त्यांना ती आवड आहे ती करण्याची. यहाँ पर फुल इंटरेस्टेड ही नहीं है पुरुष लोग जाके मैं गिटार सीखूँ, मैं कीबोर्ड सीखूँ। कोई है इतने साल से बचपन से यहाँ बड़े हुए, कोई भी अपने बच्चे कोई सीखे नहीं है। आणि कोई ती लोक लहानपणापासून मोठे होईपर्यंत त्यांच्यामध्ये काय आवड नसल्यामुळे लोक काही शिकलीच नाही. पुरुषों का आवाज आता है क्या गाने में? आणि पुरुषांचा आवाज येतो गाण्यांमध्ये. क्वायर में मैं कैसा खड़ा करूँ? मग कॉलेजमध्ये कसं काय उभं करू? एक का मुंह अलग जो सूर निकलेगा, दूसरे का सूर अलग निकलेगा। आणि मग एकाचं सूर वेगळे निघते दुसऱ्याचं ये सूर मैं वेगळे निघते. दोष नहीं लगा रही, आणि मी दोष नाही मैं लागत. बताना चाहती हूँ मी सांगू इच्छिते कि जो कुछ सियोन कर रहा है वो हमारी मर्जी नहीं, प्रभु की मर्जी। आणि जे काही सेवा करत आहे ते आमची मर्जी नाही पण देवाची इच्छा प्रभु देवाची यहाँ इच्छा. चलाता है। आणि देव इथे इसलिए चालवतो. मुझे भी मेरे पति को भी प्रभु की इच्छा के अनुसार चला रहा है। आणि मला सुद्धा आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा देवाच्या इच्छेनुसार हे चालवायचं. प्रभु जो इनके हृदय में डालता है आणि देव जे काही त्यांच्या अंतःकरणात टाकतो वही हमको मुझे भी सुनना है, आणि तेच मला सुद्धा ऐकायचं आहे और उनके जो दोनों बच्चे हैं उनको भी सुनना है। आणि त्यांच्या दोन्ही मुलांना सुद्धा ऐकायचं आहे. मालूम हुआ? तो ये हमेशा याद रखो। आगे 12 जे सेवक पण 12 वर्ष अच्छा 13 जे सेवक पण चांगले चालवतात त्यांना दुहेरी मोबदला मिळतो. हाँ त्यांना इतरांकडून मान मिळतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढून प्रभूवरील विश्वासात त्यांची वृद्धी होते. आमीन। सेवकों का कितना बड़ा प्रतिफल है, यहाँ दुहेरी उनको रिस्पेक्ट, दुहेरी प्रतिफल मिलता है। वो कौन सा? एक लोगों से उनको रिस्पेक्ट मिलता है, आणि दुहेरी मोबदला त्यांना भेटतो. एक की त्यांना लोकांकडून मान भेटतो और दूसरा वो विश्वास में उन्नति पाते हैं। दुसरं ते विश्वासात उन्नती प्राप्त करतात. ये उनको दुहेरी सम्मान मिलता है आणि हा दुहेरी त्यांना प्रतिफल मिलता है। हा त्यांना दुहेरी मोबदला भेटतो. हालेलुया। हालेलुया। प्रियो चरवा कैसा होना चाहिए? म्हणून मेंढपाळ कसा असला पाहिजे? एकदम अच्छा, एकदम चांगला, भेड़ों को चराने वाला, मेंढ्यांना चारणारा, संभालने वाला, सांभाळणारा, बहुत अच्छी रीति से उनके साथ रहने वाला। खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याबरोबर राहणारा. इसलिए उसके अंदर 5 गुण तो होने चाहिए चरवाहे में। म्हणून मेंढपाळामध्ये 5 गुण तर असेच पाहिजे. एक वो अच्छा होना चाहिए। एक तो चांगला असला मत्ती पाहिजे. अध्याय 19 उसका 16 और 17। मत्ती 19 16 17. मैं फिर से बताती हूँ। पहला गुण जो चरवाहा होता है वो अच्छा होता है, आणि मेंढपाळामध्ये जो पहिला गुण असला पाहिजे की तो चांगला असला और पाहिजे. इसलिए यीशु ने कहा मैं अच्छा चरवाहा हूँ। म्हणून प्रभू येशू म्हणाले की मी उत्तम मेंढपाळ आहे. मत्ती 19 उसका 16 और 17। मत्ती 19 त्याचा 16 आणि 17. दूसरा गुण चरवाहे में वो संरक्षण करतो मेंढरांचं। और दूसरा गुण चरवाहे में होता है कि वो रक्षा करता है भेड़ों की. तो सर्व मेंढरांना वाईटापासून, भक्षकांपासून, जीव घेणाऱ्यांपासून वाचवतो। और वो अपने भेड़ों को क्या करता है? हर एक लोगों से और फाड़ने वाली भेड़ियों से और फाड़ने वाले लोगों से बचाता है. यूहन्ना अध्याय 10 त्याचं 28। यूहन्ना अध्याय 10 उसका 28. यूहन्ना अध्याय 10 त्याचं 28। यूहन्ना अध्याय 10 उसका ते 28. मी वाचते, मी फक्त सांगते, म्हणजे मग माझं पण व्यवहार मेंढपाळाबद्दल अजून जे शिकवायचे ते कम्प्लीट होईल, अजून तर अर्ध पण नाही झालं। ठीक आहे। तिसरा, मेंढपाळ मार्गदर्शन करतो। और तीसरा जो चरवाहा है मार्गदर्शन करता है, तो मार्ग दाखवतो। वो राह दिखाता है. मेंढपाळामध्ये हे गुण असलाच पाहिजे। चरवाहे में ये गुण होना ही जर तो चाहिए. मेंढपाळ आहे आणि मेंढरांना तो मार्ग दाखवू शकत नाही, तो मेंढपाळ नाही। और वो चरवाहा है और वो भेड़ों को राह नहीं दिखा पा रहा है, मतलब वो चरवाहा नहीं. स्तोत्र संहिता 23 त्याचं 3। भजन संहिता 23 का 3. स्तोत्र संहिता 23 त्याचं 3 कि वो मुझे मार्ग दिखाता है, अपने मार्ग के निमित्त वो मेरी अगुवाई करता है।
आणि आपल्या मार्गावर तो मला चालवतो. चौथा तो आपल्या मेंढरांचं पालन पोषण करतो. और वो अपनी भेड़ों को लालन पोषण करता है. मेंढरामध्ये हे गुण असलंच पाहिजे की त्यांना पालन करावं, त्यांना सांभाळावं, त्यांना जे काही पाहिजे ते द्यावं. और चरवाहे में ये गुण होना ही चाहिए कि जो कुछ उनकी जरूरत है भेड़ों की वो उनको पूरा करे. यशाया 40 आयजाया 40 आणि त्याचा 11. उसका 11. 5वां तो मेंढरांसाठी जीव देतो. और वो अपनी भेड़ों के लिए प्राण देता है. त्यांनी तयार असलं पाहिजे मेंढरांसाठी जीव द्यायला. वो तैयार होना चाहिए भेड़ों के लिए प्राण देने के लिए. यूहन्ना 10 त्याचा 11. यूहन्ना अध्याय 10 उसका 11. यूहन्ना अध्याय 10 यूहन्ना अध्याय 10 त्याचं 11. उसका 11. येशू खरंच चांगला मेंढपाळ आहे. और यीशु सच में अच्छा चरवाहा है. तसंच आपणही जे मेंढपाळ आहोत देवाने आपल्याला मेंढरा हाकण्याची आणि सांभाळण्याची जी ड्युटी दिली ती बरोबर केली पाहिजे. म्हणून मेंढरांमध्ये ॲटलिस्ट 4 वैशिष्ट्य यानी कॅरेक्टरिस्टिक असले पाहिजे. और भेड़ों के अंदर 4 गुण होने चाहिए. वैशिष्ट्य म्हणजे चरित्र. और 4 चरित्र होना चाहिए. त्या गोष्टी मेंढपाळांनी केलंच पाहिजे. और वो बातें चरवाहे ने करनी ही चाहिए. एक ऐकताय ना? सुन रहे हैं? सगळेजण ऐकताय? पहिली त्यांनी आपल्या मेंढरांचं ऐकायला वेळ दिली पाहिजे. और उसे क्या करना चाहिए? भेड़ों का सुनने के लिए समय देना चाहिए. मेंढर बोलतात आहे, भेड़ बात कर रही है मेंढपाळांनी वेळ दिला पाहिजे. और चरवाहे ने समय देना चाहिए. जॉन 10 यूहन्ना 10 त्याचं 3 यूहन्ना अध्याय 10 उसका 3 वाचलं. पढ़ेंगे हम लोग. हे नक्की वाचलं. ये जरूर पढ़ेंगे. जरा भेटत नाही पटापटा. द्वारपाळ त्यांच्यासाठी दार उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ओळखून त्याच्याजवळ येतात. तो आपल्या मेंढरांना नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर घेऊन जातो. काय करतो तो त्यांच्यासाठी वेळ काढतो. औरत के लिए समय निकालता त्यांना है. बाहेर घेऊन जातो. उनको बाहर लेकर जाता है. फिरवतो. उनको घुमाता है. ही मेंढपाळाचं काम आहे. और ये चरवाहे का काम है. त्याला कधी कधी हाऊसेसला घेऊन जायचं. कभी कभी हाउसेस में लेकर कधी जाना है. कधी कुणाच्या घरात मीटिंग असेल तर त्याला घेऊन जायचं. आज तुमच्या घरात प्रार्थना आहे, चला चला. और कभी किसी के घर में मीटिंग गई तो बोला इनके घर में प्रार्थना है, चलो चलो. हा पिकनिक काढायची. पिकनिक निकालना है. पण आता नाही, पिकनिक आता उन्हाळा आहे. तर म्हणजे त्यांना बाहेर फिरायला न्यायचं. और उनको बाहर घुमाने के लिए लेकर जाना त्याच्यासाठी है. वेळ काढायचा. उनके लिए समय निकालना त्यांना है. त्या मेंढरांना त्यांचं जीवन जगताना आनंद भेटला पाहिजे. और उन भेड़ों को अपना जीवन जीते समय आनंद लगना चाहिए. दुसरं त्याचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. त्याने मेंढरांना आहे ना असं वाटलं पाहिजे माझा मेंढपाळ आहे. म्हणजे त्यांना सुरक्षा वाटली पाहिजे. मेंढपाळाला बघून सुरक्षा जाणवली पाहिजे की ते सुरक्षित आहे. और भेड़ों को चरवाहे को देकर सुरक्षा लगनी चाहिए कि वो मेरे साथ है. आहे ना आमचा मेंढपाळ. है ना हमारा चरवाहा. म्हणजे जेव्हा मेंढरं चालता मेंढपाळाला बघतात. और चरवाहे भेड़ को चराते चराते भेड़ों को देखते हैं. नाही मी काय बोलू मेंढपाळ बोलते. मेंढरं चरता मेंढपाळाला बघतात. और भेड़ चलते चलते चरवाहे को देखती है. म्हणजे म्हटलं आहे ना माझा मेंढपाळ. है ना मेरा चरवाहा. तसंच म्हणून आपल्याकडून मेंढपाळाकडून त्यांना सुरक्षा भेटली पाहिजे. और चरवाहों से उनको क्या मिलना चाहिए? सुरक्षा मिलनी जसं मी चाहिए. सांगितलं बाईला जेव्हा असं वाटतं आहे ना माझा नवरा बस मला बरं. और जो मला काही घ्यायची गरज नाही राहते. और जैसे स्त्री को लगता है कि है ना मेरा पति तो मुझे रात को भी डरने की जरूरत तर है. काही आवाज बिवाज आला फुट लगेच ती म्हणते हो आधी आवाज येते बरं. और कुछ आवाज आ रहे थे वो बोली सुनिए उसका आवाज आ रहा है जरा देखो. नवरा बाजूला असला की बिंदास पुढं जाते. और पति सामने नहीं पर वो बिंदास आगे जाती पण है. जर नसेल तर ती दरवाजा मिळेल का. अगर नहीं है तो फिर वो दरवाजा तो खुलेगी क्या? म्हणजे शैतान निघून जा क्योंकि शैतान निकल जाए. है ना. हे नेहमी लक्षात आहे. म्हणजे तिला कुठेतरी सुरक्षा जाणवते आपल्या नवऱ्यामध्ये आपल्या लोकांमध्ये. तसंच मेंढरांना पण सुरक्षा जाणवते कशामध्ये आपल्या मेंढपाळामध्ये. और वैसे भेड़ों को भी सुरक्षा महसूस होती है अपने चरवाहे में. तिसरा पॉईंट त्याचं वचन दिलं ना तुम्हाला 10:7 यूहन्ना 10:7 यूहन्ना अध्याय 10 उसका 7 आणि 12 आणि 13. 12 और 13. तिसरं मेंढपाळाला त्यागाची कृती असली पाहिजे. त्याने त्यागणं बलिदान देणं स्वतःला कधी कधी न आवडलं तरी पण सॅक्रिफाईस करणं ही कृती त्याच्यात असली पाहिजे. और चरवाहे ने कभी कभी त्यागना और उसको बातें अच्छी नहीं लगी फिर भी सेक्रीफाइस करना ही उसको आना चाहिए.
यूहान 10:11. यूहन्ना 10:11. चौथं चौथा तो व्यावहारिक उपयोग म्हणजे त्याने मेंढरांना कसं या जगात वावरलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, ते कसे फलद्रूप होतात, कसे वाढतात हे ज्ञानसुद्धा शिकवलं पाहिजे. और उसने अपने बेटों को सिखाना चाहिए कि इस संसार में कैसे रहना है, कैसे चलना है, कैसे बढ़ना है. त्याचं वचन आपण वाचू म्हणजे तुम्हाला कळेल व्यावहारिक उपयोग म्हणजे काय. और उसका वचन हम पढ़ेंगे. पहिला करंदीकरांचं पत्र अध्याय 1 त्याचा 11. पहला करंती की पत्री अध्याय 1 उसका 11. पहिलं करंदीकरांचं पत्र. पहला करंती की पत्री. हालेलुया. हालेलुया. शेवटचंच आहे, घाबरू नका. पहिलं करंदीकरांचं पत्र अध्याय 1 पहिला करंती की पत्री अध्याय 1 त्याचा 11. उसका 11. कारण प्रिय बंधूंनो, क्लोबेच्या घरामध्ये राहणाऱ्या काही जणांनी तुमचे वादविवाद आणि भांडणे यांविषयी मला सांगितले आहे. तुमच्यातील काही जण म्हणतात आम्ही पौलाचे अनुयायी आहोत, तर दुसरे काही जण म्हणतात की ते अपुल्लोसाचे किंवा पेत्राचे अनुयायी आहेत. आणखी काही जण म्हणतात की ते तेवढे ख्रिस्ताचे खरे अनुयायी आहेत. हा व्यवहारिक आहे. मी याचा मी त्याचा मी त्याचा मी त्याचा संसारिक ज्ञान. त्याच्यातून त्याने काय केलं, पौलाने त्यांना त्यांच्या मनातून ते सगळं काढलं. हे तुम्हाला असं असलं नाही पाहिजे. और संसारिक ज्ञान उनके अंदर था और पौलुस ने उनको बताया कि ये तुम्हारे अंदर नहीं होना चाहिए. आपण अजून एक वचन वाचू. पहिला पत्रस पहिला पत्रस 5:4. 5:4. फर्स्ट पीटर पहिला पत्रस 5:4. अरे 5:4. आणि मग मुख्य मेंढपाळ येईल तेव्हा त्याच्या गौरवात आणि सन्मानात तुम्हाला कायमचा वाटा मिळेल. जेव्हा मुख्य मेंढपाळ येईल त्यावेळेला ह्या मेंढपाळाला काय भेटेल, सगळं काही जे त्याला मेंढपाळापासून जो मेंढपाळ आहे त्याच्याकडून त्याला प्रतिफळ भेटेल. म्हणजे याला म्हणतात व्यावहारिक उपयोग. हमेशा मेंढपाळाने काय केलं पाहिजे, मेंढरांमध्ये एकता ठेवली पाहिजे. जे काही आपापसात मतभेद आहे ते काढून टाकलं पाहिजे. संसारिक ज्ञान जे आहे ते काढलं पाहिजे आणि आपली मेंढरांकडून उपेक्षा न करता देव मला सगळं त्याचं प्रतिफल देईल ही अपेक्षा ठेवली. और चरवाही भी क्या करना चाहिए, भेड़ों के अंदर हमेशा एकता रखनी चाहिए और उनके अंदर जो संसारिक ज्ञान है उसे निकालना चाहिए. और भेड़ों से अपेक्षा नहीं करनी, पर ऐसा सोचना है कि मेरा परमेश्वर है ना, वो मुझे सब कुछ पूरा करे, मुझे पूरा देगा. हालेलुया. हालेलुया. आपण इथेच थांबू. हम यहीं पर रुक जाएंगे बाकीचं उद्या बघू. और बाकी का हम कल देखेंगे. आपण प्रार्थना हम प्रार्थना करेंगे. आपण डोळे बंद करू. आपको मोबाइल ले लेंगे और हम प्रार्थना करेंगे. पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते. अच्छा चरवा अच्छा सिखाता है प्रभु यीशु. आप अच्छे चरवा थे, यानी है भी कि प्रभु आपने इस पृथ्वी पर अच्छा सिखाया. लोग आपके शिक्षण को सुनकर चकित होते थे, लेकिन इसको इतना ज्ञान कहाँ से आया. वैसे ही प्रभु जिनको आपने चरवा चुना है पवित्र पिता उन लोगों को भी ऐसे ही सिखाने का ज्ञान देना कि लोग सुनकर आश्चर्य करें और पिता परमेश्वर की महिमा करें. हर पुरुष अपने घर का चरवा है, वो अपने बच्चों को अपने लोगों को अच्छा शिक्षण दे जिससे घर के लोग आश्वासित हो जाए उनके बाद. ये मेरी खास बेटी मेरी प्रार्थना है प्रभु, सब लोग को अच्छा चरवा बनने के लिए सहायता करना प्रभु. दया रखना मेरे मन पवित्र पिता प्रभु. झगड़ालू मारपीट करने वाला दारू पीने वाला ऐसा न होने देना प्रभु. कोमल शांत और अच्छे दिल से सिखाने वाला, झगड़ालू मारपीट करने वाला बिल्कुल होने मत देना प्रभु. कोई नया होने न देना. जो कोई नया बनना चाहता है वो आदिम में होने के लिए मदद करना प्रभु. ये मेरी विनती मेरी प्रार्थना है प्रभु. वचन ज़्यादा पढ़ने वाला, वचन को समझने वाला, वचन के द्वारा चलने वाला ऐसा हर एक चरवाहा होने के लिए तो मदद करना. धन्यवाद देते इन सभी को आपके लोग करेगा. करुणा दया मांगते, आपका छेदा हुआ हाथ मांगते, आपकी करुणा दया मांगते और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना है. इन सबको यीशु के नाम से कवर करें. जो वचन सुना वो वैसे ही चार पालन करने के लिए तो उनको मदद करना प्रभु यीशु के नाम से. आमीन.